माझा एक चांगला मित्र आजकाल नीट बोलत नाहीये. मी त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली विचारून पण कारण सांगत नाहीये. त्यामुळे मला कळत नाही की मी भेटून हक्काने विचारावं की थोडा वेळ द्या. तुझं झालंय असं आयुष्यात? माझं बरंच होतंय आजकाल. मला आठवतं मी पाणीपुरी नेली होती एकदा शाळेत. वाव. आणि मग असं बुडवून मी देत होतो बेंचवर. भैया भैया काय नाही मला आवडलाय तुझा स्टॉल आवडलाय मला. ओव्हरऑल आपलं कंडिशनिंग असतं की ह्या वयाची लोक अशी वागतात. हा काहीतरी प्रगल्भ बोलत असतील असं वगैरे आपल्याला वाटतं. तसं काहीही नसतं. ते आपल्याच इतका टाइमपास करतात किंबहुना जास्ती. पहिले मी छान असायचो सगळ्यांबरोबर. आता मी फक्त छान असतो एकटाच. नाही प्राची असते. तिथे ऑडियन्समध्ये आमच्याचसारखी ती भाषा न कळणारी अनेक लोक होती. तरीही त्यांना काय म्हणायचं हे पोचतं आपल्यापर्यंत. ही भावनाच मला इतकी कमाल वाटली. मला असं झालं की हीच खरी कलेची ताकद आहे ना. कसं बसल्यावर पोट दिसतं सांगते. काय आलं, ह्या अशा चेअर्सवर पहिल्यांदाच बसलो ना, तर मी आपला मग काय तू एकटाच नव्हे, मी तेच करते बोलता बोलता. पण बरेच मित्र गळलेत माझे, मैत्री गळले, मित्र आहेत कळून गळले. तुला आवडतं नाचायला? बस संपला विषय. बाकी पाय दुखू देत, कितीही त्रास होऊ देत, एखाद्या वेळेला टीचरने ओरडूही देत. इकडे बघ, बाबांना नंतर बोलू आपण. महेश काळेशी मी रॅन्डम गप्पा मारत होते आणि त्यांनी त्याची मला स्टोरी सांगितली की तोही आधी जॉब करत होता IT मध्ये आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं आणि तो इथे कसा वळला. त्यांनी एक असं वाक्य म्हणलं की आपल्या गुरूंनी आपल्यावरती एवढी मेहनत घेतलेली असते ती वाया जाता कामा नये. आणि मला ते इतकं हिट झालं. तर ते कुठेतरी सगळंच ऑन अन इमोशनल लेवल खूप जास्ती इम्पॅक्ट करून गेलं माझ्यावर. आणि मला असं झालं की ठीक आहे ना, उडी तर मारून बघूया काय होईल. नमस्कार मंडळी, पून गाडगिळे अँड सन्स प्रस्तुत वायफळ गप्पा शोच्या या लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आलेली आहे वैदेही परशुरामी. तिच्याबरोबर लाईव्ह स्वरूपात थेट प्रत्यक्ष ऑडियन्ससमोर आपण ज्या गप्पा मारलेल्या आहेत त्या आपण लगेचच पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्यासमोरचं बेल आयकन आहे ते दाबून टाका. आणि जर का तुम्हाला ह्या कार्यक्रमांमध्ये यायचं असेल तर त्याची माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन पुढच्या होऊ घातलेल्या कार्यक्रमांना तुम्ही येऊ शकता. जसं मी सुरुवातीला म्हटलं, आजचा भाग हा पून गाडगिळ अँड सन्स प्रस्तुत आहे. गेले 190 वर्षांपेक्षा जास्त काळ पून गाडगिळ अँड सन्स आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे, ते दागिन्यांच्या स्वरूपात त्याचं जतन करत आहेत, ती वृद्धिंगत करत आहेत. त्यांच्या सुंदर दागिन्यांची तुम्हाला जर का अधिक माहिती हवी असेल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही ती पाहू शकता. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या वायफळ गप्पा शोच्या लाईव्ह कार्यक्रमाची विथ नन अदर दॅन वैदेही परशुरामी. लेट्स गो. नमस्कार. कशी आहेस? मस्त. तू कसा आहेस? मी छान. तुम्ही सगळे कसे आहात? वा, काय ऑडियन्स आहे यार, काय ऑडियन्स आहे. नाईस. काय जेवलीस आज तू? मी आज उसळ भाकरी वगैरे छान पौष्टिक. तुमच्या घरात पण तसं असतं का? खूप जास्त प्रमाणात उसळ करतात आणि दुसऱ्या दिवशी मिसळ? दुसऱ्या दिवशी रात्रीच? मजेदार आहे तुमच्याकडे. आमच्याकडे फक्त नाश्त्याला असतं घरी. काय सांगतो? संध्याकाळी असं लाईट बीट आजकाल घाला आमच्याकडे, असं पावभाजी वगैरे. आमच्याकडे रात्रीचं जेवण हे खूप वेळेला असं गमतीशीर पदार्थ असायचे लहानपणापासूनच. म्हणजे कधी मिसळ, कधी पोहेच फक्त जेवणाला. किंवा पोहे फॉर जेवण? हो. माझा विकनेस आहे पोहे. हो, मलाही प्रचंड आवडतं. खूप आवडतात. कार्बोहायड्रेट्स, कर्बोदक. नाही, पोहे खूप आवडतात मला. मी बऱ्याचदा करायचा प्रयत्न केला लहानपणीपासून, 10वी पासून. दरवेळी वेगळे बनायचे माझे. म्हणजे ती कन्सिस्टन्सी असते ना, आणि ते हळद कधी टाकायची तेच समजत नाही. ग्रेडियंटमध्ये पोहे बनवायचो मी. एकाच ठिकाणी येलो आणि मग असे सुंदर दिसले मला ते पोहे. सनराईज. वा. तुला आवडतं पोहे वगैरे असं काही बनवायला? मला स्वयंपाक जनरलीच बऱ्यापैकी आवडतो. आणि आत्ता कोणत्या फेजमध्ये आहेस? कारण की आत्ता काय आपण एवढ्या गोष्टी एक्सपोज्ड असतो की काही ना काहीतरी आपण बघतो आणि म्हणतो हे बनवणार मी, उद्यापासून पावाच्या लाद्या घरी, असे रील्स येतात मला. तर तुझा असा काय झोन असतो का की काहीतरी बघितल्यानंतर वाटतं की हे मी करणार, हे मी बनवणार?
नाही खरं, म्हणजे बघून इन्स्पायर होते असं नाही आहे. काहीतरी खायची इच्छा झाली की इन्स्पायर होऊन बनवते. हे जास्ती होतं माझं, की आज मला हा पदार्थ आठवला आहे की खूप दिवसात आपण हे केलं नाही किंवा खाल्लं नाही. मग आयदर स्वतः बनवायचा किंवा मग आईला फोन करायचा. हे 2 पर्याय. की तू कर आणि म्हणजे मग येते मी. मला ना ते आठवलं आज की मग आईला आईला hint कळतं, कळते. हा. हा. काचऱ्या खायची वेळ झालेली आहे. आत्ता रिसेंटली असा कोणता पदार्थ आहे की तुला खूपच इच्छा झाली की हा खाल्लंच पाहिजे आता? आजची गोष्ट आहे ॲक्च्युली. निवांत दिवस. निवांत दिवस. आईचा फोन आला होता, अर्थात आईशी गप्पा सुरू होत्या आणि तिने उल्लेख केला, आई बटाट्याची भाजी एका विशिष्ट पद्धतीने करते, ओके. जी आम्हाला ती शाळेत डब्यात खूप आवडायची न्यायला. तर तिने आज त्याचा विषय काढला, त्यामुळे आत्ता मला ते खावंसं वाटतंय. आज सकाळपासून मी स्ट्रगल करते यासाठी, ते विसरण्यासाठी. तो बटाटा कसा विसरू. पण शाळेत काय आता झालंय, शाळेमध्ये ना जेव्हा डबा असायचा तर आमच्या शाळेत काही काळ तो असा एक असा बुधवारी सिव्हिल युनिफॉर्म असा एक दिवस होता. म्हणजे त्या दिवशी युनिफॉर्म नाही घालायचा, सिव्हिल युनिफॉर्म. सिव्हिल युनिफॉर्म म्हणजे सिव्हिल युनिफॉर्म म्हणायचे आमच्या शाळेत, की सिव्हिलियन सारखे कपडे घाला, सिव्हिल युनिफॉर्म. तर तसा एक दिवस असायचा शनिवारचा, जेव्हा डब्यात काही आणून चालायचं, नाहीतर पोळी भाजीच आणायला लागायची आमच्या इथे, तर दुपार शिफ्टला. आणि तेव्हा मग तो शनिवार असायचा ना, तो त्या दिवशी शो ऑफ, म्हणजे आता माहीत नाही मुलं शो ऑफ करायचे की आया किंवा बाबा, की आज मी असं पाठवतो डब्यात. तसं मला आठवतं मी पाणीपुरी नेली होती एकदा शाळेत. वाव. पुऱ्या नेल्या होत्या सेपरेट, आणि पाणी डब्यात नेलेलं, टप्परवेअरचा मोठा डबा. हां, टप्परवेअरचा मोठा डबा, विश्वास. आणि मग असं बुडवून मी देत होतो बेंचवर. आणि मी म्हटलं काय कमाल. भैया भैया काय काय आहे. नाही नाही, मला आवडलाय तुझा स्टॉल, आवडलाय मला. अरे किती चांगलं आहे. नाही, मला विचारायचं असं होतं की असं होतं का शाळेत, की अरे मी जेव्हा हे डब्यात नेईन तर असतं ना, त्या शाळेच्या सुरुवातीपासूनच एक्साइटमेंट असते की आज माझ्या डब्याच्या आकाराची मॅगी आहे, असं असतं. माझी हीच एक्साइटमेंट होती. सो एरवी तू म्हणतोस तसं की रोजच डब्यात पोळी भाजी व्यवस्थित असायची आणि वेगवेगळ्या भाज्या. आणि मला असं वाटतं की त्या काळात ना तुमच्या वर्गात खूप वेगवेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक आणणारे लोक असायचे, तुमचे मित्र असायचे. त्यामुळे नेहमीच आपल्या डब्या व्यतिरिक्त कुणाचा तरी डबा आपल्याला जास्ती आवडायचा. तर मला असं वाटतं की त्या पोळी भाजीमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींना रस असायचा. मला आवडायचंच म्हणजे खायला, पण त्यांना जास्ती रस असायचा. बी माय गेस्ट. हां, ऑलवेज संपवा. हां. आणि तेव्हा असं काही नसायचं पण ना, की खाल्लं नाही तर अरे बापरे कसं होईल वगैरे. नाही खायचं, ठीक आहे, तू ते खातायत खाऊ देत, किती छान आपला डबा संपवला वगैरे, असंच वाटायचं. पण मला असं वाटतं की मला खरंच लहानपणापासून प्रचंड मॅगी आवडते, अजूनही आवडते. आणि असं कधी जर इच्छा झाली की आईला सांगायचं, मग आई 1000दा नाही म्हणणार. मग नंतर कधीतरी दया करून एक दिवस ती चल जाऊ दे बाबा, आता देऊया आपण डब्यात मॅगी म्हणून देणार. तर तो दिवस माझ्यासाठी हा एक्साइटमेंटचा असायचा. सो गरम गरम खाण्याची मजा असतेच, पण तू जसं म्हणालास तसं डब्याच्या आकाराची, म्हणजे तो काटा काढल्यावर डब्याचाच शेप असतो ना मॅगीला, अख्खा मोल्ड, तो केक येतो बाहेर, बेस्ट. सो ती खूप एक्साइटमेंट असायची. अरे मॅगी आम्ही ना शाळेच्या वेळी, म्हणजे पावसाचा दिवस असला ना की क्रिकेट खेळायचो अंगणात, आणि मग गरम गरम मॅगी आम्हीच करायचो, मित्र मिळून कसं मॅगी करू. आणि मग ते पूर्ण अशी ती कढई आहे ना, ती घेऊन बसायचो अंगणात, पाऊस पडतोय वरून, आणि असं खायचो बसून काट्याने. ती जी आहे ना मॅगी डोक्यात, पावसातली मॅगी हा एक वेगळा विषय आहे. पण आता लोणावळ्याला वगैरे जायला लागतो ऑल द वे त्याच्यासाठी, म्हणजे तो सेम आनंद येण्यासाठी की काहीतरी केलंय. मी आलो इथपर्यंत की मग ते वाटतं ना आयकिया इफेक्ट, की मी केलंय हे काहीतरी, असं रिवॉर्ड मिळाला. रिवॉर्ड म्हणजे मेहनत. पूर्वी ते इझी होतं, आता त्याच्यावर नाही जमत आहे. तू खातेस असं गिल्टी प्लेजर म्हणून मध्ये मध्ये असं काय नूडल्स आणि हे. तू डाएट वगैरे करतेस का? मी माहित नाही मी इकडे का चाललोय, हा प्रश्न कुठे येत आहेत, हे कुठे चाललंय असा मी विचार करत होते. असेल ह्याच्या मनात काहीतरी नक्की. मी म्हणजे डाएट कशाला म्हणावं हे मला नाही माहिती, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण मी काही गोष्टी पाळते, काही गोष्टी नाही खात, काही गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे ॲज यू राईटली सेड की कधीतरी एखादा चीट डे असतो की जेव्हा हे खावंसं वाटतंय, असं खाल्लं जातं. पण मेजॉरिटी ऑफ द टाइम्स प्रयत्न हाच असतो की बेसिक एक बॅलन्स्ड असावं, त्यात साखर नाही, मैदा नाही, शक्यतो. असं मी अजिबात म्हणत क्लेम करत नाहीये की मी कधीच हे नाही खात. अर्थातच इच्छा होते आणि अर्थातच खाल्लं जातं, पण थोडं पथ्य पाळावं लागतं. राईट.
आणि आय थिंक जेव्हा आपण चांगलं म्हणजे असं पौष्टिक किंवा असं न्यूट्रिशियस काहीतरी खातो तेव्हा आय थिंक आपल्या इन जनरल त्या दिवशी किंवा त्याच्या फॉलोईंग दुसऱ्या दिवशी पण थोडं आपसूक बेटर वाटतं असं माझ्या निदर्शनाचं आहे. म्हणजे जंक खाऊन नंतर एक आळस आलेला असतो, उगाच पडलेलो असतो आपण इकडे तिकडे. त्यामुळे ते आजकाल कारण मी मागच्या भागात सांगितलेलं मी व्यायामाला सुरुवात केली आहे. पाहिलाय मागचा भाग. हा, आता महिना झालाय मी अजूनही व्यायाम करतोय. वाह, सो प्राऊड ऑफ यू. सो प्राऊड ऑफ यू. मार्च महिना आलाय, आता मी व्यायाम करतो. तर त्याला खाताना मग मला असं वाटतं की नको खाऊया हे, बस झाले 6 गुलाबजाम, आता नको. नाही गंमत कर नाही, असं नाही करत. आता खूप असं सेन्सिबल काहीतरी बोलणार होते की हो, व्यायाम करायला सुरुवात केल्यावर आपल्याला असं आपसुकच तू म्हणतोस तसं वाटतं की हा आता मी व्यायाम केला, मेहनत केली आहे ना एवढी, ती वाया नको जायला, त्यामुळे नको उलट सुलट खायला, असं मी म्हणणार होते. 6 गुलाबजाम नाही खाते मी, तो जोक होता, प्युअर जोक होता. म्हणजे ते तसं मस्त तुम्ही अंगणात अशी छान रांगोळी काढली आहेत, मग त्याच्यानंतर नाही म्हणत त्याच्यावर नाचायचं ना. आहा हा, कारण मेहनत केली आहे. उदाहरण दिलंय. वा, आवडलंय मला. वा, रांगोळी काढलीस कधी तू? मला प्रचंड आवडते रांगोळी काढायला. ठिपक्यांची, फ्री हँड, जे काही. सो मी लहानपणापासून म्हणजे ड्रॉइंगमध्ये थोडासा इंटरेस्ट होता आणि आई असं क्लासेस लावायची किंवा इंटरमिजिएट, एलिमेंटरी, त्या दोन्ही परीक्षा दिल्या आहेत मी. वा, असं ते मग ठेवायचं एक केळं, असं काही वेळेला काही गोष्टी इमॅजिन करायच्या काढायच्या वगैरे. तेव्हा सुद्धा मी आवडीने करायचे. खूप भारी जमायचं का नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण मला खूप आवड होती पहिल्यापासून. त्यामुळे लहानपणी सुद्धा दर दिवाळीत बहिणींबरोबर म्हणा किंवा माझी एकटीने बसून मला रांगोळी काढायला आवडायची. आणि असं अनेकदा व्हायचं की मी तासनतास बसली, मोठी रांगोळी काढायची ठरवली आणि मी तासनतास बसून रांगोळी काढली. असं पण मी न चुकता दरवर्षी दिवाळीत तर 100% रांगोळी काढतेच. आणि बाकी पण सणासुदीला मला किमान दाराबाहेर थोडीशी असावी रांगोळी असं वाटतं. त्यामुळे मी आवडीने रांगोळी काढते, मला खूपच आवडतं. नाईस. कारण मी युजली रांगोळी काढायच्या आजूबाजूला पडलेला असायचो. मग आई सांगायची हा कलर घेऊन ये. म्हणजे मला आवडायचं तिथे असायला. मी रांगोळी नाही टाकले, मला फक्त ते वा चाळणीतनं टाकून करतात ना, हा पट्टा मार मला निघाल तसं मी करायचो. मला ते नाही जमायचं, म्हणजे प्रयत्न केला. मग ती पेन्सिल यायला लागली, एक बटन दाबायचं की पडते रांगोळी. पण ते फेल आहे तो आयटम, सॉरी. पण ते नाही होत. म्हणजे हाताने जितकं सहज जमतं तितकं त्यांनी नाही जमत. मी पण ते स्किल सेट आहे, कारण ते कमाल. आणि ते त्यामुळे मला त्या झोनमध्ये राहायला आवडायचं की आत्ता सुद्धा दिवाळीमध्ये आई मावशा वगैरे एकत्र बसून ते रांगोळी काढतात ना, तिथे जो पॉडकास्ट होतो ना तिथे रंग भरताना, मज्जा, तो जो कॉन्टेंट आहे ना आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक तो कॉन्टेंट असतो. जेव्हा आपल्या आया मावशा आत्या वगैरे लोक काय काय एकत्र येतात आणि ती झोन पकडतात एक आयुष्यात, तो मला खूप आवडतो. गमतीचा भाग माझ्या आईचा, सगळाच गमतीचा भाग आहे. माझ्या आईचा एक ग्रुप आहे मैत्रिणींचा. त्या ग्रुपमध्ये जवळजवळ मी आहे. त्या जेव्हा भेटायचं ठरवतात तेव्हा मलाही बोलवलं जातं आणि मीही जाते दरवेळेला. कारण तू म्हणालास तसं तो एक वेगळा पॉडकास्ट असतो. अरे क्रेझी असतो यार तो पर्स्पेक्टिव्ह इतका वेगळा आहे, ती पिढी वेगळी असते, ते काय एन्काउंटर करतायत आता आयुष्यात हे ऐकणं इतकं रंजक असतं की मी शक्यतो चुकवत नाही. म्हणजे काम असेल तर ऑफकोर्स नाही जात आहेत, पण मज्जा येते. आईची भिशी कमाल इन्साइट्स तिथे ज्या मिळाल्यात ना मला आयुष्यात. आणि कसं बोलतात ना ते, काय फिल्टर्सच नसतात, म्हणजे खाड करून बोलून टाकतात. त्यांचं वय त्या दिवशी कधीच आपल्याला जाणवत नाही. म्हणजे आपल्यासारखे बोलत असतात ते. मला सुरुवातीला असं खूप असं म्हणजे हेवा पण वाटायचा, कौतुक पण वाटायचं आणि विचित्र पण वाटायचं की घरी जे आपण पाहतो की, आणि आपल्याला जे एक ओव्हरऑल आपलं कंडिशनिंग असतं की ह्या वयाची लोक अशी वागतात, मच्युअर्ड असतात, दे आर व्हेरी वाईज आणि खूप असं काहीतरी प्रगल्भ बोलत असतील असं वगैरे आपल्याला वाटतं. तसं काहीही नसतं. ते आपल्याच इतका टाइमपास करतात, किंबहुना जास्ती. त्यामुळे खूप मज्जा येते त्यांच्याबरोबर. आणि अनुभवही गाठीशी असतो ना, म्हणजे त्या टाइमपासला सुद्धा अनुभवाची एक जोड असते. रेफरन्सेस पण टाकतात त्या पटापट इकडे तिकडे. खूपच मज्जा असते रांगोळीवर. पण कसा गेला विषय? असंच जसा येईल तसा. वा, काय माहित नसतं आपल्याला, जसं आयुष्यात शिकतो तसं. रांगोळी म्हणालीस तुला आवडायची घालायला, आणि इन जनरल आपण तुझ्या जर्नीबद्दल मागच्या एपिसोडमध्ये, तुम्ही नसेल पाहिलात तर इथे लिंक येईल, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जाऊन बघायला लागेल.
मी त्यांच्याशी बोलतोय. तुम्हाला इकडे असं यायचं असेल तर पुढच्या कार्यक्रमाला या. तर तेव्हा जर्नी आणि ह्याच्याबद्दल बोलत होतो आणि मला आय थिंक त्याला साधारणपणे एक दोन वर्ष झालेत त्या एपिसोडला. सो तेच आहे, कारण तेव्हा जेव्हा आपण गप्पा मारत होतो त्यावेळेची आपली सेन्सिबिलिटी आणि आत्ताची सेन्सिबिलिटी याच्यात थोडा फरक असतो, किंवा आपण थोडे शिकतो काही गोष्टी म्हणजे अप्स अँड डाऊन्समधून शिकत असतो आपण आणि अपडेट होत असतो. तर मला तेच विचारायचं आहे, कारण रिफ्लेक्ट करताना तुला काय वाटतं 2 वर्षाचा जो स्पॅन आहे, 2 वर्ष म्हटलं तर फार मोठं नाही आहे, पण त्याच्यात काही बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. तर आत्ता तुला ह्या घडीला कसं, म्हणजे काय वाटतंय तुला तेव्हाचं आणि आत्ताचं मधला फरक? भरपूर आहे खरं तर. म्हणजे तू म्हणतोयस 2 वर्ष हा स्पॅन छोटा आहे, पण नाही आहे छोटा. या 2 वर्षात खूप गोष्टी घडल्या आहेत आयुष्यात. राईट. आणि तो म्हणालास तसं अप्स अँड डाऊन्स ते असतातच आणि त्याच प्रवासात आपण आय थिंक शिकत जातो. माझ्यासाठी काही म्हणजे मूलभूत बदल काही घडले का तर बहुधा नाही, पण माझ्या प्रवासात एस्पेशली करिअरच्या माझा विचार, माझा पर्स्पेक्टिव्ह खूप बदलत गेला. ओके. ह्या 2 वर्षात मी खूप वेगवेगळ्या हेडस्पेसेसमधनं ट्रॅव्हल केलं आहे असं मला वाटतं. ओके. आणि आय डोंट नो, मला असं वाटतंय की या 2 वर्षात ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे धाडसच आलं आहे अजून. म्हणजे ते रिस्क घेण्याचं असेल किंवा आपल्याला खरंच मनापासून काय करावं असं वाटतंय त्याच्या ॲक्च्युली मागे जाणं असेल. ह्याआधी मी तसं केलं नाही असं नाहीच म्हणत आहे. मी कायमच सुदैवाने म्हणजे मला जे वाटत होतं तीच कामं मी निवडत होते, तशीच कामं मी करत होते आणि मला घरच्यांनी सुद्धा कायमच त्यासाठी पाठिंबा दिला. पण मला असं वाटतं की ह्या वर्षी पर्टिक्युलरली एक मेजर रिस्क जी मी घेतली त्या सगळ्याची प्रोसेस त्या 2 वर्षात होती. राईट. ज्या गोष्टी घडल्या ज्याच्यानी तो पुश मिळाला तो त्या 2 वर्षात घडला असं मला वाटतं. आणि त्यामुळे जी एक फक्त अभिनेत्री आणि नृत्यांगना होती ती आता निर्माती पण झाली. राईट. सो आय थिंक दॅट प्रोसेस हॅपन्ड इन द 2 years आणि ते खूप शिकवून गेलं. म्हणजे कळत नकळत खूप गोष्टी घडल्या 2 वर्षात ज्या मी कधीच इमॅजिन नव्हत्या केल्या की आत्ता घडतील माझ्या आयुष्यात. राईट. आणि 2026 फॉर सम रिझन आमच्यासाठी पण एक वेगळ्या झोनला चालू झालं असं वाटतं. सडनली प्रोडक्टिव्हिटी इज व्हेरी हाय इन जनरल. म्हणजे असं फिलिंग तरी आहे की आपण काहीतरी पॉझिटिव्ह करतो असं वाटतं. पूर्वी माझं पण जसं बघितलं, कारण माझा पण 2 वर्ष झाली त्याच्यानंतर, तर त्याच्यामध्ये आय थिंक असं वाटत होतं की बरेच आपण गोष्टी करतोय पण म्हणजे चालू आहेत गोष्टी. म्हणजे बॉडी ऑफ वर्क झालं असं नाही झालं, पण चालू होतं. म्हणजे रिझल्ट्स पण मिळाले असं नाही, पण त्या झोन नव्हता. पण ह्या 2026 मध्ये असं समहाऊ असं वाटतं की अरे ओके, आय थिंक आपण हे करतोय बहुतेक. तर ते आय थिंक फिगर आउट होणं ती मजा आहे त्याच्यातली आहे. कारण खूप शॉर्ट्स घेत असतो आपण आयुष्यात, वेगवेगळ्या गोष्टी आपण करून बघतो आणि केल्या पाहिजेत, नाही तर मग काय कळत नाही आपल्याला नवीन काय. आणि मग ते कळायला लागतं ना की अरे हे बरं आहे ह्याच्यापेक्षा, ह्याच्यावर आपण जास्त वेळ घालूया, इन्व्हेस्ट करूया वेळ. ते इट्स अ नाईस फिलिंग. म्हणजे मला माहीत नाही त्याचं काय फळ मिळेल, पण वाय फळ. वा. सो आपल्या गप्पा चालत राहणारच आहेत, पण आजचा जो भाग आहे तो इथे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या मागे पूना गाडगीळ अँड सन्स यांचा हात आहे. कारण त्यांनी प्रस्तुत केलं आणि तुला माहिती आहेत ते. तर त्यांनी आपल्यासाठी एक सुंदरसं हॅम्पर पाठवलेलं आहे, पुस्तक वगैरे दिलेलं आहे त्याच्यात. ते गोड क्युरेट केलेलं दिसतंय. मला हे कापड खूप आवडलं. हो ना. आता मंडळी, दागिने असं म्हटलं की आपल्यासमोर येते ती आपली जबरदस्त परंपरा. पणजीपासनं, आजीपासनं, आईपर्यंत आलेले किंवा त्यांनी विविध काळात घडवलेले असे जे दागिने असतात ते पाहताना आपला जो ठेवा आहे, आपला जो वसा आहे तो आपल्याला प्रत्यक्षपणे पाहता येतो. आता हे जे दागिने आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा ते बनवण्यासाठी खूप जबरदस्त प्रकारची एक क्राफ्टमनशिप लागते. तरी क्राफ्टमनशिप आणि विश्वास पूना गाडगीळ अँड सन्स गेले 190 वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सोन्यापासून तयार केलेले किंवा नॅचरल डायमंड पासून तयार केलेले असे हे दागिने जे आहेत त्याच्यामध्ये आपली जी पारंपरिक डिझाईन्स आहेत ती आपल्याला बघायला मिळतात, पण ती घडवण्यासाठी विविध मॉडर्न अप्रोच देखील ते वापरतात. प्रत्येक पिढीला रिलेटेबल वाटणारे हे जे दागिने आहेत तर ते सुंदर तर आहेत, पण त्याचबरोबर एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहेत. जर का तुम्हाला पूना गाडगीळ अँड सन्सचे हे दागिने प्रत्यक्ष स्वरूपात पाहायचे असतील तर त्याची सगळी माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्यांच्या दालनांना भेट देऊ शकता, तिकडे हे दागिने स्वतः पाहू शकता आणि आपला ठेवा पुढे पुढे घेऊन जाऊ शकता. तर एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा रिझ्यूम करतो. पूना गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत वायफळ गप्पा शोचा हा लाईव्ह कार्यक्रम विथ नन अदर दॅन वैदेही परशुरामी. लेट्स गो.
वेगळ्याच काळात मी जन्माला आलोय खरं तर. मला पण कायम असं तर असे पेच प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात ना, की आपल्यासारखं वेगळ्याच काळात आलो आपण, आता काय करायचं, म्हणून आपण पेच प्रसंग नावाचा सेगमेंट करणार होता आता. वा, कसं छान, मस्त मस्त मस्त, मला खूप आवडतं हे तुझं. कसं कुठूनही कुठे. तर ह्याच्यामध्ये काय असतं, आपण ना लोकांना विचारलं आपल्या ऑडियन्सना की आयुष्यामध्ये काहीतरी आपल्याला ट्रिकी सिच्युएशन्स येतात, तर त्या आम्हाला पाठवा तुम्ही, तुमच्या असतील किंवा तुमच्या जवळच्या कोणाच्या असतील तर लिहून पाठवा, आणि त्यातल्या आपण काही शॉर्टलिस्ट केलं तर आपण त्या वाचायच्यात आणि त्याच्यावर आपण डिस्कस करणार का काय करायचं बुवा ह्याने, या माणसाने काय केलं पाहिजे असं. बापरे, माझ्यासाठी हाच मोठा पेच प्रसंग आहे. तर असं लिहिलं यावर की माझा एक चांगला मित्र आजकाल नीट बोलत नाहीये. BGM पुन्हा काय? 1 2. माझा एक चांगला मित्र आजकाल नीट बोलत नाहीये. का बरं? मी त्याला कॅरेक्टर नको सोडूस. साधारण गायला लागले रे. मी त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली विचारून पण कारण सांगत नाहीये. त्यामुळे मला कळत नाही की मी भेटून हक्काने विचारावं की थोडा वेळ द्यावा. काय करायचं? तुझं झालंय असं आयुष्यात? माझं बरंच होतंय आजकाल. काय माहित, मित्र बदललेत की मी? योग म्हणावा का काय मला माहित नाही, पण माझ्या आयुष्यात आत्ता आहे अशी सिच्युएशन. तुझंच नाव लिहिलं की खालती F21 लिहिलंय ते डिकोड नाही करता येणार मला, पण F21 म्हणू आपण. खूप फॅक्टर्स असतात ना या सगळ्याला, की चांगला मित्र म्हणजे किती हक्काचा मित्र आहे, किंवा त्याच्या आयुष्यात त्याला पण वाटतंय का आपण चांगले होत. दोघं जण एकसारखाच विचार करतात का एकमेकांबद्दल, हा मुद्दा आहे. कुणाच्या आयुष्यात काय परिस्थिती आहे. मी थोडीशी म्हणजे माझा विचार सांगायचा आहे ना थोडक्यात ह्यावर. म्हणजे काय, मला कुणालाही असं नाही सांगायचं की तू ना असं करू, असं नाही करायचं. आपण सांगणारे कोण, म्हणजे आपण कोण? प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे मला तू कसं करशील किंवा मी कसं करतेय, कसं केलं आपण त्याच्याबरोबर परवा. आणि मी म्हटलं तसं योगायोग म्हणावा ह्याला, पण हे असंच घडतंय. तर मला असं वाटतं की मी व्यक्ती म्हणून अशी आहे की मला जर कन्सर्न वाटला तर मी हक्काने विचारेन, पण जर नाही म्हणजे स्पष्ट विचारून सुद्धा उत्तर नाही आलं ना तर कदाचित मी स्पेस देईन. ओके. काही वेळेला म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा असं समजा झालं की मला नाही प्रत्येकाशी संवाद साधता येत दरवेळेला, आणि सगळी आपली माणसं असतात, सगळी जवळची माणसं असतात, पण काही वेळेला काही गोष्टींना जास्ती प्राधान्य मिळतं. तसं कदाचित समोरच्याच्याही आयुष्यात आत्ता असेल. तर मला पर्सनली इम्पोज करायला नाही आवडत फारसं. जर दोघांनाही माहिती आहे की तेवढी जवळची हक्काची मैत्री आहे, तर मला खात्री आहे की त्या व्यक्तीला जेव्हा असं वाटेल की हां झालंय आता माझं सॉर्ट, मला आता ह्या व्यक्तीशी जाऊन बोलायचं आहे, तेव्हा ती व्यक्ती येऊन बोलेल आपल्याशी. मेक सेन्स. तोपर्यंत मी किती इम्पोज करू स्वतःला, किंवा मी किती सतत विचारत राहू की का नाही सांगत आहे, का नाही. काहीतरी असेल समोरच्याच्या मनात, काहीतरी कारण असेल, ते आज ना उद्या आपल्याला कळेल. थोडा पेशन्स ठेवायला लागतो, पण मला असं वाटतं की तेवढी स्पेस देऊ शकतो आपण समोर. पण बरेचदा असं होतं माहिती आहे, आपण एक्सपेक्ट करतो एखादी व्यक्ती आपल्याबरोबर एक सर्टन वेने बोलेल किंवा रिस्पॉन्ड करेल, आणि आपण त्याच्यात एवढे गुंग असतो की आपण विसरतो की आपण त्यांच्याशी कसे बिहेव करतोय. असंही माझ्या बाबतीत झालंय. पण बरेच मित्र गळलेत माझे, मैत्री गळले, मित्र आहेत. कळून गळले. वा 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 वा. मला माहिती नव्हतं असं. मला असं वाटायचं फ्रेंडशिप फॉर एव्हर. असं नसतं. अँड देन दॅट बॉय ग्रू अप. हो, पण झालंय म्हणजे जनरल झोन आहे आता. तिशीचा झाल्यापासून तर आहेच वेगळाच झोन, मीच माझ्या जीवनाचा. तर पण बऱ्याचशा फ्रेंडशिप ज्या एका काळामध्ये त्या होत्या तेव्हा त्या दॅट मेड सेन्स. पण ती सेम फ्रेंडशिप आत्ता मे बी दोन्ही पार्टीजची मॅच्युरिटी लेवल वेगळी झाली, त्यामुळे ते जे त्या काळचं बॉन्डिंग होतं ते आता नाही आहे. आणि असं नाही आहे की मला नाहीच राहायचं या मित्राबरोबर या मैत्रिणीबरोबर, पण ते नाहीच मॅच होते, कारण प्रत्येकाचं एक्सप्लोरेशन वेगळं झालं आहे आयुष्यात, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आणि प्रॉब्लेमशिवाय आपण असतो, असं नाही म्हणत तुझे प्रॉब्लेम मी नाही येणार, असं नाही आहे. पण इन जनरल कळतं काय म्हणतोय मी,
की त्यांचं जग वेगळं आहे, माझं जग वेगळं आहे, असं झालंय. करेक्ट करेक्ट आहे. पण मग उगाच आपण रेटच असतो. आणि काय असतं, जुन्या मैत्री असतात ना, तर मग आपल्याला वाटतं की नाही रे, असं नाही झालं पाहिजे, हे वर्कआउट होईल. आणि परत मध्ये आपण थिअरीज ऐकलेल्या असतात की 7 वर्ष तुम्ही मित्र असलात की तुम्ही आयुष्यभरासाठी बेस्ट फ्रेंड असतात. हो. मग आपल्याला ते प्रूव्हही करायचं असतं की हे बरोबर आहे. त्यामुळे असं होते एक होते प्रेशर गडबड. येतं एक त्याचं वेगळंच. पहिले मी छान असायचो सगळ्यांबरोबर, आता मी फक्त छान असतो एकटाच. नाही प्राची असते. नाईस. आता दुसराच घेऊ पेच प्रसंग. तुलाच वाचायचंय? चालेल, वाच. काहीतरी इंटरेस्टिंग आहे दिसतंय मला. एक शब्द दिसला जो माझ्या कामाचा असू शकतो असं मला वाटतं. जवळच आहे. थांब, काय झोन आहे बघूया त्याचा. हां चालेल, तू चालू कर, मग मी चालू करतो. मी भरतनाट्यम शिकत होते. चालू दे. आता ह्या तालात हे कसं सगळं म्हणायचं? मी भरतनाट्यम नको नको नको. थांब, तुला पॅड्सच देतो, ते बरं असतं. हां. बर. मैं समय हूँ. नाही मी समय नाही मी. तू मला प्रोत्साहन देतोयस का की मी कथातीतचा एक भाग इथे करून दाखवावा आता? बरं, वाचते मी. भरतनाट्यम. मी भरतनाट्यम शिकत होते. काही वर्ष गॅप झाला, कोविड येऊन गेला. आता पुन्हा नृत्याकडे वळायची इच्छा आहे, पण आत्ताच्या जबाबदाऱ्या बघता ते पुन्हा जमेल का? नृत्याकडे वळावं की नाही हा प्रश्न पडलाय. वा. फेड आउट. कमाल. छान आहे ना टेक्निक? नाही, प्रश्न. टेक्निक पण चांगली आहे. भारी. आता तू उत्तर दे, तुला खूप रिलेटेबल आहे. हो, खऱ्या अर्थाने रिलेटेबल आहे. मी म्हटलं तसं मी शिकवतही होते काही काळ कथ्थक, आणि मी इतक्या विविध वयोगटातल्या लोकांना शिकवलं आहे. म्हणजे आमच्याकडे सगळ्यात छोटी स्टुडंट 6 वर्षाची असायची, आणि माझ्याकडे मी ज्या बॅचेसना शिकवत होते त्यात सगळ्यात मोठ्या ज्या स्टुडंट होत्या त्यांचं वय 56 होतं. सो मला असं वाटतं की 50 वर्षाचा एक कालावधी. मला असं वाटतं की हे खूप प्रत्येकासाठी वेगळ्या चॅलेंजेस असतात, पण खूप इंटरेस्टिंग आहे की त्या सगळ्या वयोगटातल्या वेगवेगळ्या लोकांना काही ना काही कारणाने हे करावं असं वाटतं. तर मला असं वाटतं की मुळात हा प्रश्न पडला आहे, म्हणजे त्या व्यक्तीला हे करायचं आहे हे किती भारी आहे. म्हणजे तू म्हणालास तसं मैत्रीच्या बाबतीत की काही वेळेला गॅप पडते, काही वेळेला नाही तो संबंध राहत, त्यामुळे परत कधी कधी अवघड होऊन जातं त्या गोष्टीकडे जाणं. पण मला असं वाटतं की ते थोडंसं मेंटल कंडिशनिंग पण आहे ना. आपल्यालाच असं वाटत असतं की आता खूप गॅप पडला, आता जमेल का आपल्याला. राईट. आणि स्वतःकडनं अपेक्षा ही असते की मी जेव्हा केव्हा करत होते तेव्हा ज्या ताकदीने करत होते किंवा जेव्हा ज्या पद्धतीने करत होते त्याच पद्धतीने मला आत्ताही करता आलं पाहिजे, ही स्वतःकडनंचीच अपेक्षा असते. पण मला असं वाटतं की हा विचार थोडासा धोकादायक ठरू शकतो. मला करण्याची इच्छा असेल तर मी करून पाहावं, जमलं उत्तम, नाही जमलं तर न करणं हा पुन्हा ऑप्शन आहेच. पण मी जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही. चान्स घेतला पाहिजे. आणि मी हे हक्काने सांगू शकते कारण मी माझ्या डोळ्यात देखत पाहिलंय की मी एकदा हे पुन्हा करायला घेतलं ना की मला त्यातनं आनंदच मिळतो, आणि मग नाही कोणी गळत. म्हणजे आमच्या स्टुडंट्समध्ये सुद्धा मी म्हटलं तसं अशा वयोगटातल्या स्त्रिया शिकत होत्या आमच्याकडे की ज्यांची मुलं आता 16-17 वर्षाची आहेत, ते कॉलेजमध्ये आहेत, आणि त्यांचं एक वेगळं स्वतंत्र आयुष्य चाललंय, पण आई लागते आपल्याला, त्यामुळे तिथे पण असणं आवश्यक असतं. पण मला स्वतःसाठी सुद्धा वेळ द्यायचा आहे, म्हणून मला हे शिकायचं आहे. एकदा तुम्ही सुरू केलं ना की तुम्हाला आपोआप बळ मिळतं ते सगळं बॅलन्स करण्याचा. ट्रू. आणि मला असं वाटतं म्हणून ते पहिलं पाऊल पुन्हा जे घेतलं जातं ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे ही व्यक्ती जी कोण आहे, मी खात्रीने F33 मी खात्रीने सांगते की जर पुन्हा तिने सुरुवात केली शिकायला म्हणा किंवा नृत्य करायला म्हणा तर खूप आनंद मिळेल, आणि ते राहील आयुष्यभरासाठी. झगास. फार रिलेटेबल काढला होता पेच. नाही, भारी, मला मज्जा आली बोलायला. हा नको. नाही असं ठरलं. नाही, 2च ट्रॅक आहेत. नाही 8 आहेत. दिसतंय मला. हे बघ. आहा.
आत्ता रिसेंटली असं काही तू पाहिलंस किंवा ऐकलंस वाचलंस जे एक्सपिरियन्स केल्यानंतर तुला खूपच जबरदस्त वाटलं किंवा एक काहीतरी वेगळा विचार त्याच्यातनं तुला मिळाला? मी मागच्या वर्षी जुलै ऑगस्टच्या दरम्यान 5 आठवडे भारताबाहेर होते. ओके. आणि मी स्कॉटलंडमध्ये एडिनब्राला फ्रेंच फेस्टिवल असतं, येस, तिथे होते त्यावेळेला. आणि मला इतकी गंमत वाटली कारण तिथे त्या 2-4 ज्या स्ट्रीट्स आहेत तिथे एकतर गाड्यांना बंदी असते, माणसं फक्त वेगवेगळ्या व्हेन्यूजकडे चालत जात असतात आणि वेगवेगळ्या व्हेन्यूजला खूप वेगवेगळे कार्यक्रम घडत असतात. एवढंच घडतं त्या शहरात जेव्हा फ्रेंच फेस्टिवल सुरू असतं तेव्हा. आणि मला ते अनुभवायला मिळालं, मला खूपच मज्जा आली. मी खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या तेव्हा. तर मला असं वाटतं की त्या 2-3 दिवसात मी ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या, आणि मी लंडनला पण त्याच्यानंतर गेले, तिथे मी जी नाटकं पाहिली त्यातली काही नाटकं असतील, मला असं वाटतं की ते सगळंच माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होतं. Right. उदाहरणार्थ मी एक स्पॅनिश म्हणजे फ्लमेंको बेस्ड डान्स ड्रामा पाहिला ज्याचं नाव लोला असं होतं. ओके. तोपर्यंत मी ऑलरेडी मला काहीतरी करायचं आहे हा विचार रुजू झाला होता मागच्या वर्षी माझ्या मनात, त्यामुळे मी त्याही दृष्टीने कदाचित पाहत होते. पण तो इतका ठळक इन्स्पायरिंग पॉईंट ठरला ना माझ्यासाठी. ते सगळं पाहिल्यावर मला असं, आणि तिथे ऑडियन्समध्ये आमच्याचसारखी ती भाषा न कळणारी अनेक लोकं होती. बहुधा सगळ्याच, कोणालाच ती त्यांची भाषा कळत होती असं मला नाही वाटत. राईट. पण तरीही त्यांना काय म्हणायचं हे पोचतं आपल्यापर्यंत. ही भावनाच मला इतकी कमाल वाटली. मला असं झालं की हीच खरी कलेची ताकद आहे ना. मला ना तो फॉर्म माहिती आहे, मला ना ती भाषा माहिती आहे, पण आज त्यांनी असं काहीतरी सांगीतिक आपल्यासमोर प्रेझेंट केलं की ते आपल्याला आवडून गेलं आणि आपण त्यांनी इन्स्पायर झालो. मी एरवी अशी बुजरी असं नाही म्हणता येणार, पण मी आहे बुजरी. मी एरवी अशी बॅकस्टेज जाऊन आर्टिस्टशी बोलेन किंवा असं अजूनही नाही करत. परंतु त्या दिवशी मला माहिती नाही, मला इच्छा झाली की ज्यांनी ते क्रिएट केलंय त्यांना जाऊन हे सांगावं की तुम्ही आत्ता एका कलाकाराला इन्स्पायर केलंय काहीतरी करायला. सो मला असं वाटतं की ते काही दिवस माझ्यासाठी ओव्हरऑलच खूप मला विचार करायला लावणारे होते आणि इन्स्पायरिंग होते. मी अजून एक नाटक पाहिलं रोझमंड पाईकचं. ओके. सो एकपात्री नाही आहे, त्यात इतर पात्रही होते, पण तिने एकटीने तिच्या खांद्यावर ते नाटक अख्खं पार पाडलंय. इंटर आलिया नाव नाटकाचं. तर मला तेही पाहिल्यावर असं झालं की कलाकार म्हणून मला ही ताकद पाहिजे. आज आपल्याला प्रेक्षकांना तेवढं खिळवून ठेवता आलं पाहिजे. सो मला असं वाटतं की हे 2 मेन, म्हणजे बाकी पण मी अनेक गोष्टी पाहिल्या, पण मला असं वाटतं की हे 2 अशा गोष्टी आहेत की ज्याच्याने मी खूप इन्स्पायर झाले. आणि असं नाही आहे की ते मी बाहेरच्या देशात जाऊन पाहिलं म्हणून मला जास्त इन्स्पिरेशन मिळालं, हा मुद्दा नाही आहे. आपण भारतातही आता तर इतका स्कोप आहे लाईव्ह थिएटरला म्हण, आपण जे OTTवर कॉन्टेंट कन्झ्युम करतो ते असेल किंवा सिनेमा असेल. पण मला असं वाटतं की काही वेळेला ना तुम्हाला तो पुश मिळण्यासाठी काही ठराविक गोष्टीच कारणीभूत ठरतात. तर त्या ह्या 2 गोष्टी माझ्यासाठी ठरल्या असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. कारण की बरेचदा आपण बऱ्याच सुंदर गोष्टी पाहत असतो, पण त्यावेळी आपण त्या झोनमध्ये नसतो. करेक्ट. काही काळ आपण फक्त बघणं किंवा एन्जॉय करण्याच्या झोनमध्ये असतो. बरोबर. पण आय थिंक जेव्हा जेव्हा आपण ते शोधण्याच्या झोनमध्ये असतो ना, तेव्हा इट हिट्स व्हेरी हार्ड. आणि म्हणजे कारण जसं तू म्हणालीस त्यांची भाषा पूर्ण निराळी आहे आणि कॉन्टेक्स्टही फार वेगळा आहे आपला, पण त्या क्षणी ते खूप रिअल आहे. कारण ते तुझ्यासमोर परफॉर्म करतायत, तू एक प्रेक्षक म्हणून आहेस, प्लस तुझे मेंटल एक्सप्लोरेशन्स चालू आहेत. तर ते मला फार सुंदर वाटतं. आणि जेव्हा आणि इंटरनॅशनलचं सुद्धा मला अजून एक कळतं, आणि ते भारतात आहे कारण भारत एवढा वाईड आहे आपला, तर त्याच्यातही ते जाणवतं. कारण प्रत्येकाची कॉन्टेक्स्टच वेगळा ना, पूर्ण आयुष्याची जर्नीच वेगळी आहे त्या लोकांची, किंवा त्यांचे इन्स्पिरेशन्स, त्यांनी लहानपणीपासून ऐकलेलं म्युझिक, त्यांनी लहानपणीपासून पाहिलेलं आर्ट फार वेगळं आहे. करेक्ट. त्यामुळे त्या व्यक्तीने आता समजा 30-35 वर्षाची असेल तर तिने ह्या क्षणाला हे तयार केलं आहे, त्याच्या मागे तिची 30-35 वर्षाची स्टोरी आहे. तर ते वेगळंच आहे ना, म्हणजे सांगूच शकत नाही आपण एवढी सगळं एकत्र आलं काय होईल. त्यामुळे ते जेव्हा लागतं ना टाळी अशी, अरे ते कमाल आहे. कारण जेव्हा मी शिकायला पण तिकडे होतो युरोपमध्ये, तेव्हा मी विविध फेस्टिवल्सला जायचो आणि व्हिडिओज वगैरे ते सगळं करायचो मी. पण तेव्हा ते जे फिलिंग होते, कारण आपण पण एक्सप्लोर करत असतो, काही वेळा आपण फक्त ॲब्झॉर्ब करत असतो. आणि मग एक असतं जेव्हा की आपण ॲक्शन घ्यायची, जसं तुझी ती स्टेट होती की मला आता ॲक्शन घ्यायची आहे. तर त्या झोनमध्ये पाहिलेलं आहे ना, किंवा त्या झोनमध्ये कोणतरी भेटलेलं असतं आणि एक वाक्य काहीतरी बोलून जाते ती व्यक्ती, आणि त्याला अरे तूच.
ते फिलिंगच बाप आहे ते मला खूप आवडतं. आणि नवीन काहीतरी क्रिएट करत असतो तेव्हा तर ते फारच फारच मजेशीर आहे. मला अजून वाटतं की त्या प्रोसेसमध्ये अनेकदा आपण स्वतःला क्वेश्चन करत असतो की आपण करतोय ते बरोबर आहे ना, हे मला खरंच करायचं आहे का. अशा वेळेला पाहिल्या गेलेल्या किंवा इम्पॅक्ट केल्या गेलेल्या गोष्टी ना खूप जास्ती आपल्या मनावर काय म्हणूया त्याचा तो इम्पॅक्ट कोरला जातो असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की मी त्या प्रोसेसमध्ये होते की कुठे चालली आहे मी, काय करते मी, माझा वेळ या सगळ्यात इन्व्हेस्ट करते, कशासाठी करते, खूप प्रश्न होते. आणि ते प्रश्न पडलेले असताना तुम्ही जेव्हा एखादी अशी कलाकृती पाहता की तुमच्या मनावर इतका त्याचा परिणाम होतो, तेव्हा मग जाणवतं की नाही आपण योग्य मार्गावर आहोत, आपल्याला हेच करायचंय. त्यामुळे आणि काय काय आर्टिस्टची काय म्हणतात एनर्जी पण फार काय म्हणता येईल इन्फेक्शियस असते. म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतं त्या एनर्जीचं. म्हणजे आपण ते सादर करताना ती व्यक्ती इतकी खुश असते किंवा ती इतक्या त्या एलिमेंटमध्ये असते की आपल्याला वाटतं हेवा वाटतं काय कळा की अरे मला ही मजा हवी आहे. ते खरं वेगळंच. आणि दुसरं जे आत्ता मला ह्या पर्टिक्युलर तुझ्या अनुभवातनं जे जाणवलं की जेव्हा आपण वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्येच असतो पूर्णपणे, जेव्हा आपलं रिलेटेबल गोष्टीच कमी असतात तेव्हा आपले फिल्टर्सच बदललेले असतात. करेक्ट. कारण मला असं वाटतं की ते सेम नाटक किंवा ते सेम जो डान्स परफॉर्मन्स तू तिकडे बघितलास तो आत्ता मुंबईत बघितलास ना तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा असेल. अगदी 100% तिथे बघण्यापेक्षा. म्हणजे मी कोणता दुय्यम आणि हे नाही म्हणत आहे त्याच्यात, पण वेगळं असेल तसं की कम्फर्ट झोनच्या जेव्हा तुम्ही बाहेर असता तेव्हा इट इज व्हेरी डिफरंट. आणि आता म्हणजे कम्पॅरिझन असं नाही, पण मला सुद्धा आता मी जेव्हा एखादी कलाकृती बघायला महाराष्ट्रात कुठेही असते तेव्हा नाही म्हटलं तरी खूप बॅक ऑफ द माइंड वेगवेगळे विचार असतात. बरं. लोक येणं, आपल्याला अप्रिशिएट करणं हे आपल्याला आवडतच असतं, पण जेव्हा तुम्हाला पूर्ण फोकस करायला मिळतो जो बाहेर होतो की बाकी आजूबाजूला आपल्या ओळखीचं कोणी नाही आहे, आपल्याला कोणी भेटणार नाही, आपण फक्त ते बघायला गेलोय, तेव्हा होणारा फोकसही वेगळा असतो. त्यामुळे मला असं वाटतं की इन दॅट सेन्स म्हणजे दुय्यम कुठलंच नसतं, पण आपल्याला जी सवय असते एका ॲटमॉस्फिअरची त्याच्या बाहेर जाऊन या गोष्टी पाहणं जास्ती मजा येते. हो. आणि आय थिंक ते स्वतःहूनच करायला लागतं बरेचदा, नाहीतर नाही होत. या जसं तू गेलीस तिकडे आणि मग काहीतरी सापडलं, नाही तर आपण त्या सेम 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 सायकलमध्ये अडकलो की पुढे जायला थोडं कठीण पडतं. कारण तेच आपण त्याच्यातच असतो नेहमी, तेच सेम प्रॉब्लेम्स आपल्याला रोज तेच वाटायला लागतं. त्यामुळे थोडं ब्रेक घेणं पण आय थिंक खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा ती एक्साइटमेंट होती तुला काहीतरी क्रिएट करायची किंवा काहीतरी मला माझं करायचं आहे टाईप्सचं, तर त्याच्यानंतर मग तुझ्या डोक्यात नेक्स्ट स्टेप्स कशा असतात किंवा एखादं कर. कारण मी युजली मग एखाद्या जर्नलमध्ये मी लिहून काढीन आयडियाज, कोणाला भेटायचं, काय करायचं आहे, किंवा असं काय काय मी करायला लागतो. किंवा आता तर ChatGPT तर बेस्ट. तर माझं वेगवेगळ्या चॅप्टर्स आहेत, त्याच्यात विविध ठिकाणी माझे वेगवेगळ्या झोनचे विचार आहेत. म्हणजे डिझाईन रिलेटेड असेल तर डिझाईनमध्ये, किंवा आर्ट रिलेटेड, म्युझिक रिलेटेड. आणि मग तिकडे मी जॅम करतो एकटाच बसून बराच वेळ. मग प्राचीला सांगतो, अजून 1-2 मित्र आहेत त्यांना सांगतो, तुझी काय प्रोसेस असते जेव्हा तुला काहीतरी नवीन सुचतं आणि असं असतं ना एक सांगितलं पाहिजे कोणाला तरी, कारण मग अकाउंटेबिलिटी पण येते ना. तर फक्त ते अशाच राहतात डोक्यात आणि निघून जातात. मला असं नाही वाटत की माझी एक डिझाईन्ड प्रोसेस आहे टू बी ऑनेस्ट. कारण माझ्या आयुष्यात अशा पद्धतीचं काहीतरी मी पहिल्यांदाच करते. म्हणजे मी गेली अनेक वर्ष कथ्थकचे परफॉर्मन्सेस करते, त्याच्या कोरिओग्राफीज माझ्या मी करते, आणि त्यासाठीची प्रोसेस थोडीशी वेगळी होती माझी आत्तापर्यंत. कारण कायम आधी डिमांड मग सप्लाय अशी म्हणजे माझी प्रोसेस राहिली आहे की हा कार्यक्रम करायचा आहे, तिथे ही रिक्वायरमेंट आहे, आता आपण ठरवूया आपल्याला काय करायचं आहे. यावेळेस पहिल्यांदा असं झालं की करूया आपण काहीतरी, इथून सुरुवात झाली. मी बऱ्यापैकी ह्या प्रोसेसमध्ये स्पॉन्टेनियस होते असं मला वाटतं. म्हणजे सुरुवातीच्या काळात मला नाही आठवत की मी हे ठरवलं होतं की हां हे आपण हे करूया हां, किंवा ह्याच्यानंतर आता हे नेक्स्ट स्टेप आपल्याला ह्या लोकांना भेटायचं, हे सुरुवातीच्या काळात अजिबातच नव्हतं. एक फक्त विचार होता की मी इतकी वर्ष ज्या कलेची साधना केली आहे त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे. परतफेड नाही म्हणणार मी, पण त्या कलेनी खूप विविध माझ्या आयुष्याच्या टप्प्यांवरती मी असताना माझी साथ दिली आहे. तर मी काय करू शकते, एका उदाहरण देशील कायचं जेव्हा कला आपली साथ देते किंवा हेल्प करते इन सम वे? जस्ट टू, हे ॲक्च्युली आत्ताच सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. संगीत मानापमान या चित्रपटाचं शूट झाल्यानंतर बराच काळ मला मनासारखं काही काम येत नव्हतं. कामं खूप ऑफर होत होती, पण मला पटकन करावं असं वाटेल असं काही काम येत नव्हतं. या प्रोसेसमध्ये ऑब्व्हियसली ते थोडंसं जरा तुमच्या मनावर परिणाम करणारं असतं की इच्छा असते, आपले प्लॅन्स असतात, त्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. तेव्हा मला असं वाटतं की मला सगळ्यात जास्ती किंमत जाणवली कथ्थकची.
माझ्या आयुष्यात Okay. त्याचं असलेलं स्थान याची. कारण वेन यू आर क्रिएटिंग, हे जे कॉम्प्लिकेशन्स जे येतात ना विचारांचे, ते सगळे गायब होऊन जातात. राईट. सो मला असं वाटतं की हे तर मी आत्ताचं अगदी रिसेंट उदाहरण देते, पण जेव्हा जेव्हा मला आयुष्यात असं रिकामं वाटलंय किंवा मला असं वाटलंय की मला कळत नाही आता माझं करिअर कुठे जाते, आयुष्य कुठे जाते, तेव्हा तेव्हा माझ्याकडे समथिंग टू फॉल बॅक अपॉन म्हणून कथ्थक होतंच. फक्त एवढाच फरक आहे की मी त्याच्याबद्दल फार पूर्वी बोलायचे नाही, किंवा मी हे करतेय, किंवा माझं काय किती प्रेम आहे या कलेवर, हे मी तेवढी सोशल मीडियावर व्यक्त झाले नाही. एवढाच काय तो फरक. पण मला हेच जाणवलं, मला कुठेतरी ह्या प्रोसेसमध्ये असं जाणवलं की एकतर आता खूप सोशल मीडियावरती आपल्याला रील्स दिसतात, अनेक लोक कथ्थकच्या सुद्धा, म्हणजे मी एक रील पाहिल्यानंतर खूप रील्स दिसल्या मला त्याच्यानंतर, आणि माझ्या असं लक्षात आलं की खूप लोक अशी आहेत की जी एक्साइटेड आहेत. कदाचित तेवढं शिक्षण नाही आहे, कदाचित तेवढा अनुभव नाही आहे, पण खूप एक्साइट होऊन लोक आपल्याला काय येतं हे पोस्ट करत असतात. तर मला असं झालं की आपल्याकडे काही का असेनात, म्हणजे चांगला वाईट कमी जास्त, आपल्याकडे जो अनुभव आहे तो आपण लोकांपर्यंत पोहोचवलाच नाही आहे. राईट. म्हणजे कितीतरी लोकांना हे सुरुवातीला माहितीच नव्हतं की मी कथ्थक डान्सर आहे, आणि मग मला आता असं ते जाणवायला लागलं की का माहिती असू नये लोकांना. आणि आपण आत्ता अशा काळात आहोत की जिथे मी जोपर्यंत हे सांगत नाही तोपर्यंत लोकांना हे कळणार नाहीये. सतत सांगत नाही, हे पण सतत सांगत नाही, आणि सोशल मीडिया मार्फत सांगत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे मला आठवतं आपण 2 वर्षापूर्वी जेव्हा बोललो होतो तेव्हाही मी माझ्या गुरूंविषयी बोलले होते, कथ्थक विषयी बोलले होते, माझ्या प्रवासाविषयी. पण हे मी कितीही इंटरव्ह्यूजमध्ये बोलले तरीही ते लोकांच्या मनात रुजू होण्यासाठी मी जोपर्यंत दिसत नाही नाचताना तोपर्यंत ते होत नाही, असं मला ते जाणवलं. आणि मग मला असं वाटतं की त्या सगळ्या भावनेतनं मला असं कुठेतरी वाटायला लागलं की आपण काहीतरी करूया जेणेकरून आपल्याला जो आपल्या गुरूंकडनं मिळालेला वारसा आहे तो मला पुढे न्यायचा आहे. ज्यांनी तो पॉडकास्ट पाहिला त्यांना माहिती आहे, माझ्या गुरु स्वर्गीय आशाताई जोगळेकर, त्यांच्या अनेक शिष्या आहेत की जे आता कार्यरत आहेत. पण मी माझ्या परीने त्यांच्यासाठी काय केलं इतक्या वर्षात, ज्याचं उत्तर काहीच नाही असं आलं. जे मला असं वाटतं की जो माझ्यासाठी ट्रिगर पॉईंट होता की का नाही आपण ह्या दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये एकत्र. असं थोडी आहे की आपल्याला हे सोडून द्यावं लागणार आहे यासाठी, असं नाहीच आहे. त्यामुळे त्यातनं मला असं वाटतं ही सगळी प्रोसेस माझ्यासाठी सुरू झाली. आणि इंटरेस्टिंगली मला एक नाव घ्यायला आवडेल, इफ दॅट्स ओके. महेश काळेशी मी रॅन्डम गप्पा मारत होते, आणि ऑफकोर्स त्यालाही माहिती आहे की मी कथ्थक शिकले आहे आणि इतकी वर्ष करते. तर त्यांनी त्याची मला स्टोरी सांगितली की तोही आधी जॉब करत होता IT मध्ये, आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं आणि तो इथे कसा वळला. आणि त्यांनी एक असं वाक्य म्हटलं की आपल्या गुरूंनी आपल्यावरती एवढी मेहनत घेतलेली असते ती वाया जाता कामा नये. आणि मला ते इतकं हिट झालं, कारण मी जेव्हा माझ्या गुरूंकडे शिकत होते त्यांचं वय बरंच होतं, आजारपणं बरीच होती, तरीही ते आमच्यासाठी यायच्या क्लासला आणि आम्हाला शिकवायच्या. तर ते कुठेतरी सगळंच ऑन अन इमोशनल लेवल खूप जास्ती इम्पॅक्ट करून गेला माझ्यावर. आणि मला असं झालं की ठीक आहे ना, उडी तर मारून बघूया काय होईल, आपल्याला जे वाटतंय त्याप्रमाणे आपण प्रोसेस सुरू तर करू. आणि त्याच सुदैवाने मला अशी माणसं एक भेटत गेली की मला जे करण्याची इच्छा होती ते चॅनलाइज होत गेलं हळूहळू. म्हणजे काहीतरी करायच्यापासून सुरुवात झाली. जे अर्थातच आपण आपल्या जवळच्या माणसांना सांगतो, त्यातली एक व्यक्ती आज इथे आहे. तर ते तिच्याशी पण हा सगळा संवाद झाल्यानंतर मला असं वाटतं की तिच्या मार्फत मी एका तबला वादकाला भेटले, त्याच्याशी मैत्री झाली. एका ड्रमरला भेटले, त्याच्याशी मैत्री झाली. मग संगीत मानापमान या चित्रपटाच्या निमित्ताने अर्चना निपाणकरची माझी भेट झाली. तेव्हा मला कळलं की अरे ही किती सुंदर गाते. म्हणजे प्रत्येकच जण आपापल्या आयुष्यात अजूनही कितीतरी गोष्टी करत असतो, पण असा त्याच्यावर आपण फोकस केलेला नसतो असं मला वाटतं. तर अशी सगळ्या सिनर्जीज, अशी सगळी माणसं एकत्र आली आणि ती प्रोसेस झाली सुरू. मग त्या ब्रेनस्टॉर्मिंगमधनं आपण काय करू शकतो, मला हे नाही करायचं आहे. म्हणजे मला अगदी आय डोंट वॉन्ट टू बी वोकल अबाउट इट, पण जे आत्ता सुरू आहे त्याच्यातच बहती गंगा में हात धुलोवाला झोन नव्हता माझा. मला काय
कन्व्हिक्शननी करावं असं वाटतं ह्याचा विचार होता. आणि मग त्यानंतर ऑब्व्हियसली मग विषय काय निवडूया, मग कसं प्रेझेंट करायचं आहे, आपल्याला छोटेखानी करायचं आहे का मोठ्या प्रमाणावर करायचं आहे, मग अजून कोण म्युझिशियन्स आपण ऑनबोर्ड घेऊ शकतो, आपल्याला छोट्या ऑडिटोरियम्समध्ये आधी आपण थोडंसं प्रायोगिक स्पेसमधनं सुरुवात करायची का, खूप विचार होते. हे प्रोड्यूस कोण करणार होता तेव्हा काहीही माहिती नव्हतं, म्हणजे मला काही रंगरूपच माहिती नव्हतं याचं की काय होणार आहे. पण मी म्हणून म्हटलं की ही स्पॉन्टेनियसली या गोष्टी घडत गेल्या, एक एक माणसं एकत्र आली आणि मग असं जाणवलं की हां आता मी पोचले जिथे मला असं वाटतंय की हे असं असं करायचं आहे मला. आणि त्यात आणखीन गमतीचा भाग म्हणून आपल्या आजूबाजूला म्हणजे माझ्या आजूबाजूला अनेक नट आहेत किंवा माझे दिग्दर्शक मित्र आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा चर्चा करत असताना ना काही काही वेळेला अचानक एक रियालिटी चेक येतो आणि पुन्हा म्हणजे तुम्ही क्वेश्चन करायला लागतं स्वतःला, म्हणजे आता हे प्रोड्यूस कोण करणार, ह्यात पैसे कोण घालणार, किंवा ह्याची कॉस्ट जर खूप जास्ती झाली तर तुला सस्टेन करता येणार आहे का वगैरे सगळ्या चर्चा झाल्या. आणि मला असं वाटतं की तेव्हा मी घाबरले होते. म्हणजे तेव्हा साधारण असं झालं की चुकलं आहे आपल्याला हे जमणार नाही, आपण सोडून देऊया, हे आपल्या हातनं नाही होणार आहे. पण मला असं वाटतं की तेव्हा ती माणसं सुद्धा एक वेगळाच तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह देऊन जातात, आधार देऊन जातात. आणि मी नाव घेऊ इच्छित आहे, अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी ह्या दोघांनी बरीच वर्ष लाईव्ह स्टेज केलं आहे विविध रूपात, नाटक असेल किंवा बाकी इतर फॉर्म्समध्ये असेल. तर त्यांनी मला रियालिटी चेक दिल्यानंतर मी ॲक्च्युली घाबरले होते की हे आपल्याला जमणार आहे का करायला. पण हीच माणसं असतात जी शेवटी आधारही देतात, तुम्हाला मार्ग काढायलाही मदत करतात. कितीतरी माणसं या दोघांनी मला जोडून दिली माझं काम पुढे सरकवण्यासाठी. आणि मग इव्हेंच्युअली असं झालं की हे मला करायचं आहे ना, मग मी इतर कोणावर तरी त्याचं बर्डन का देऊ, आपणच करूया निर्मिती, काय फरक पडणार आहे. रिस्क खूप आहे पण घेऊन तर बघू, नाही घेतली तर कळणार कसं की जमतंय का नाही जमत आहे. आणि या सगळ्यात मग आई बाबा कायमच पाठीशी उभे होते. म्हणजे त्यांनी एकदाही असं म्हणलं नाही की काय वेडेपणा चाललाय, जे आहे त्याच्यावर फोकस कर, एकदाही म्हणाले नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूची सगळी लोकंसुद्धा ह्या प्रोसेसमध्ये आपोआप कळत नकळत वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये जोडली जातात. आणि माझ्यासाठी माझं अख्खं आयुष्य असंच गेलंय. मी कधीही काहीही प्लॅन केलेलं नाही. मी मागच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं तसं मी ॲक्टिंगमध्ये पण ॲक्सिडेंटली शिरले, मग मला जाणवलं की अरे हो हेच मला आयुष्यभर करायचंय. तसं मला असं वाटतं की ह्या माझ्या शोच्या बाबतीत झालं की गोष्टी घडत गेल्या आणि तिथून मग तो अख्खा आता डोलारा उभा करण्याचा प्रयत्न मी करते. नाईस. काय आलं, ह्या अशा चेअर्सवर पहिल्यांदाच बसलो ना, तर मी आपला हा मग काय कशी प्रोसेस, तू एकटाच नव्हे, मी तेच करते बोलता बोलता. बेब्लेड झाला माझा इथे. नाईस. मला एक खूप फंडामेंटल प्रश्न असा विचारायचा होता की जेव्हा आपण एखादी शास्त्रीय कला असेल फॉर एक्झाम्पल, ती जेव्हा आपण करत असतो ना किंवा त्याची प्रॅक्टिस आपण करत असतो, जे शिकायला जातो, तर त्याच्या सुरुवातीला एक एक्साइटमेंट असते की मला हे करायचं आहे, मला हे करून बघायचं आहे, मला तबला शिकायचा आहे. मग आपण जातो, विकत घेतो तबला, वा काळी चार छान, आणि मग बसल्यावर त्रिताल वाजव आता तू पूर्ण वेळ. म्हटलं भजनी शिकवा, जॅम कसं करणार मी, त्रितालात कायदा आलाच पाहिजे, एकताल वाजव, असं होतं. पण जी कलेची ती एक्साइटमेंट असते ना, कारण शास्त्रीय हा खूपच काय म्हणता येईल प्रॅक्टिसचा भाग आहे, त्याच्यात खूपच गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकाव्या लागतात, कराव्या लागतात. आणि तू कथ्थकमध्ये बराच काळ तुझी प्रॅक्टिस चालू आहे, तर मला तेच विचारायचं आहे की त्या कलेचा आनंद कधी यायला लागतो. कारण की जेव्हा आपण ते प्रॅक्टिस लूपमध्ये असतो ना, तेव्हा ते खूपच टेक्निकल असतं. तर ते तुझ्यासाठी काय, म्हणजे त्याचा आनंद कधी यायला लागला किंवा तू एन्जॉय कधी करायला लागला. बरेचदा आपल्या लक्षातच ठेवायला लागते ती कला की ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, असं. तर ते मला विचारायचं की तो आनंद आणि ते टेक्निकॅलिटी ह्याच्यात कसं म्हणजे तुला हे होतं. 2-3 गोष्टी आहेत असं मला वाटतं ह्या प्रोसेसमध्ये. मी एकतर खूप लहान होते जेव्हा मी शिकायला सुरुवात केली. मी 7 वर्षाची होते. कायच कळत असतं आपल्याला तेव्हा. आणि तेव्हा असंही नव्हतं की मी निवडलं होतं ते. आईची इच्छा होती की कथ्थक शिकावं आणि तिने मावशींबद्दलही खूप ऐकलं होतं, त्यांना पाहिलं होतं, त्यामुळे तिची इच्छा होती की ह्यांच्याकडे शिकावं. तर तिथून माझी सुरुवात झाली. आणि सुरुवातीला आय एम नॉट शुअर मला एवढी एक्साइटमेंटसुद्धा होती का. मी जायचे, घरातनं बाहेर पडायला मिळतंय, काहीतरी वेगळं करायला मिळतंय म्हणून मी डग्ग्यावर झोपायचो. दुपारी 3चा क्लास होता माझा.
मी झोपायचो. गुरुजी सारीपाट बघायचे दूरदर्शनवर, मग उठवायचं ते मला, मग हा उठवा काय. असे मी सुरुवातीचे काही महिने फक्त रडायचे क्लासमध्ये. कारण मला असं वाटतं की असं मी खूप इनेटली माझ्या ते अंगात होतं असं मला नाही वाटत. सुरुवातीचा काळ बऱ्यापैकी स्ट्रगलचा होता माझा. आणि आपल्याला नाही जमली एखादी गोष्ट, ती सतत नाही जमत आहे म्हटल्यावरती खूप असं कसं तरी होतं. त्या वयात आपल्याला फार काही कळत नसतं, पण आपल्याला जमत नाही म्हटलं की त्रास व्हायचा. त्यामुळे मी सुरुवातीचे काही महिने बऱ्यापैकी क्लासला गेले की रडायचे वगैरे. त्यामुळे मग घरी आल्यावर आई विचारायची की तुला थांबायचं आहे का, तुला आवडत नाही आहे का, तुला हे नाही करायचं आहे का. तर मी कधीच आईला म्हटलं नाही की हो मला थांबायचं आहे. मी तरीही उठून पुन्हा जायचे. तर मला असं वाटतं की त्या काळात ऑफकोर्स ते अशा शब्दात किंवा अशा विचारात कळत नव्हतं. पण जेव्हा मला एखादी गोष्ट करायला सांगितली आहे, ती जमत नाही आहे, ती जमायला लागली, हा जो प्रवास असतो, अकम्प्लिशमेंटची जी प्रोसेस असते, मला असं वाटतं तो पहिला ट्रिगर असतो की हा मला जमतं आहे, आता मला जमायला लागलं आहे, हां आता मला मजा येते. हा एक भाग असं मला वाटतं. दुसरं थोडंसं व्हॅलिडेशन पण हवं असतं या सगळ्यात तुम्हाला. म्हणजे आपण स्वतःच्या आनंदासाठी हे करतच असतो, पण आता माझ्या गुरूंनी जर मला म्हटलं की हां तुला हे जमलंय, तर ती खरी काय म्हणूया, तो वेगळा आनंद असतो. आणि मला असं वाटतं की तो पण खूप लवकर आला माझ्या आयुष्यात. कशा अर्थी की मी शिकायला सुरुवात केली आणि मला जी शिक्षिका शिकवत, म्हणजे जी टीचर मला शिकवत होती, तिने मावशींना असं सांगितलं की हिला आपण कॉम्पिटिशनला पाठवूया. आणि मावशी म्हणाल्या नाही, तिची तयारी अजून झाली नाही आहे. पण माझी टीचर खूप इन्सिस्टंट होती की तिला पाठवून तर बघू आपण, तिला जर नाही बक्षीस मिळालं तर पुढच्या वेळेस मी काही तुम्हाला फोर्स नाही करणार. राईट. पण मला असं वाटतं की तिला पाठवावं. त्या टीचरचं नाव मनीषा जीत. मला खूप कौतुकाने हे सांगावंसं वाटतं प्रत्येक वेळेला, कारण कदाचित तिने तेव्हा जर हे केलं नसतं तर मी तेवढी मग शिरले नसते त्याच्यात, असं मला वाटतं. मग असं झालं की मावशींना आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की आपल्याला जमू शकतं. मग जे काय आहे ते मारून मुटकून, मी किती इयत्ता 3री, मारून मुटकून जे काही आपल्याला शिकवलं आहे ते नीट करायचं म्हणून मी त्या कॉम्पिटिशनला गेले आणि 3रं बक्षीस मिळालं. मग मावशींचं लक्ष गेलं की अच्छा बरं करते, ठीक आहे बघू आपण हिच्यावर मेहनत घेऊ. मग मावशींकडनं व्हॅलिडेशन मिळायला लागलं. सो मला असं वाटतं हा एक दुसरा आणखीन एक असा पॉईंट होता की हां मला मजा येते आता करायला, कारण आपण ज्यांच्यासाठी करतोय त्यांच्याकडनं काहीतरी ते अक्नॉलेजमेंटसुद्धा मिळणं हे खूप आहे. आणि तिसरा मेन मुद्दा मला असं वाटतं जो बराच नंतर आला माझ्या आयुष्यात. मी वयाच्या 12व्या वर्षीपासून परफॉर्म करत होते, कारण उंची बरी होती त्यामुळे सगळ्या तायांमध्ये मी सहज मिसळून जायचे. त्यामुळे मला वयाच्या 12व्या वर्षी परफॉर्म करायला, आमच्या प्रोफेशनल ट्रूपबरोबर मी परफॉर्म करायला सुरुवात केली. आणि ठिकठिकाणी आम्ही जायचो, वेगवेगळ्या लोकांमध्ये जायचो. आणि तेव्हा काहीच आयडेंटिटी नसते आपली. एक 12 वर्षाची मुलगी होते मी. पण तरीही तुम्ही परफॉर्म केल्यानंतर प्रेक्षकांमधनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते, मला असं वाटतं तो तिसरा ट्रिगर पॉईंट की आपण जे करतोय त्याने समोरच्यालाही आनंद मिळतोय. मग आय थिंक हे सगळं मिळून जेव्हा एकत्र येतं ना, तेव्हा आपल्यालाही आनंद मिळायला लागतो आपण काय करतोय ह्याचा. आणि मीही अनेकदा हे म्हणते की आपण समोरच्यासाठी फक्त परफॉर्म करत असतो असं नाही, आपण स्वतःसाठीही करतो. पण हे कळायला खूप वेळ जातो. सुरुवातीच्या काळात त्या जेवढी आकलनशक्ती असते त्या वयात, आणि माझं तर खूपच, म्हणजे मी म्हणते हे सगळं 15 वर्षाच्या आतली प्रोसेस आहे ही, 10वीच्या आधीची प्रोसेस आहे. त्यामुळे तेव्हा तर आपल्याला काय वाटतंय, आपल्याला ह्यातनं काय शिकायला मिळतंय किंवा आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते हे यातलं काहीच कळत नव्हतं. पण एक्सटर्नल व्हॅलिडेशननी ती प्रोसेस माझ्यासाठी सुरू झाली आणि तो आनंद मिळायला लागला की अरे आपण काहीतरी छान वेगळं करतोय, लोकांना ते आवडतंय, लोक त्याला दाद देत आहेत, गुरूंना आपल्याविषयी छान वाटतंय, गुरूंना आपल्यावर मेहनत घ्यावीशी वाटते. तिथून मला असं वाटतं माझी तरी प्रोसेस सुरू झाली. आणि मग नंतर आता मला असं वाटतं प्रत्येक काम 50% मी माझ्यासाठी, 50% प्रेक्षकांसाठी करत असते. म्हणजे मला त्यातनं काय मिळतंय, मी त्यातनं कशी अजून माझी वाढ होतीये, मी प्रगल्भ होतीये, आणि मी केलेल्या कामातनं प्रेक्षकांना किती आनंद मिळतोय, हे दोन्हीची ती प्रोसेस आता झाली असं मला वाटतं. आणि मग त्याच्यातनं तो आनंद मिळायला लागला. कारण ह्या सगळ्या आय थिंक कलांचं तेच आहे ना, ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट खूप आहे. म्हणजे पैशाची नाही म्हणत आहे, डेडिकेशन आणि ते खूप लागतं. आणि त्याच कारणाने बरीच लोक त्याच्यापासून पळतात किंवा चालू करतात आणि मग सोडतात.
तर ते मी स्वतःही पॅटर्न स्वतः बघितला आहे आणि मी लोकांमध्ये सुद्धा पाहिलं, म्हणजे तरी मी केलं ते फॉलो बराच काळ, पण तो एक असतो एक त्याच्यामध्ये मुद्दा. आजच्या घडीला तू जेव्हा अशीच कुठे चालत असतेस आणि तेव्हा थोड्याशा लहान लहान मुली किंवा मुलं क्लासला जाताना दिसतात कथ्थकच्या किंवा अशा त्यांच्या झोनमध्ये असतात, तर काय वाटतं तुला तेव्हा? भारी वाटतं खरं. कारण आता जास्ती अवघड आहे लहान मुलांना ह्या सगळ्याकडे नेणं, असं मला वाटतं. ओके. कारण आपल्या काळात मी माझ्याबद्दल बोलते लगेच, आपला काळ नाही करत त्याला मी. आपला काळ सेम आहे. मला असं वाटतं तेव्हा असं फार एक्सपोजर नव्हतं, किंवा माझं कदाचित माझी पर्सनॅलिटी तशी असेल, माझं फार म्हणणं नव्हतं तेव्हा की मला नाही हे करायचंच नाही आहे किंवा मला हे करायचं. म्हणजे मी कथ्थक शिकत असताना सुद्धा आईला वाटत होतं की मी नाट्यशिबिरं करावी. असं काही नव्हतं तेव्हा डोक्यात की आपल्याला ॲक्टिंग करायची, आपल्याला कलाकार व्हायचं, असं काहीच नव्हतं. पण ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आईला ज्या ज्या गोष्टी वाटल्या त्या ती मला विचारायची की तुला आवडेल का करायला, आणि मी सगळं करत होते. कारण असं म्हणणं नव्हतं की मला हेच करायचं आहे किंवा मला हे करायचंच नाही. तसं मला आत्ता असं वाटतं, मी ज्या ज्या लहान मुलांना पाहते आजूबाजूला, त्यांना खूप गोष्टींचे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे त्या सगळ्यात घरात एकतर हा विचार रुजू होणं की शास्त्रीय कला त्याचं स्थान काय आहे, आणि त्यासाठी त्यांना घेऊन जाणं, मला असं वाटतं हे आपल्या काळापेक्षा थोडंसं अवघड आहे आता. राईट. आणि ते सगळं असून सुद्धा जेव्हा मला दिसतात लहान लहान मुली, आणि मी हे ॲक्च्युली पाहिलंय की डान्स क्लासला चाललेत, कुठली तरी शास्त्रीय कला शिकायला चाललेत, हे त्यांच्या कपड्यांवरनं आपल्याला कळतं. हो, म्हणूनच म्हटलं मी कळतंय चाललेत. आणि घुंगरूचा पिशवीतनं आवाज येतोय आणि चेहऱ्यावरनं साधारण अंदाजही येतो की किती इंटरेस्ट असेल किंवा नसेल. पण मला असं वाटतं की ते खूप भारी वाटतं मला बघायला की सगळेच काही त्यातनं कलाकार निर्माण होणार आहेत का, नाही. पण मी तुला म्हटलं तसं की आता हळूहळू गेल्या काही वर्षात हे जाणवायला लागलंय की कला फक्त कलाकारांसाठीच फायद्याची असते असं नाही आहे. आज मी काहीतरी वेगळं करते माझ्या आयुष्यात, पण तरी माझ्या आयुष्यात जर कला असेल तर एक वेगळं स्थैर्य येतं. ट्रू. त्यामुळे जेव्हा ह्या वयापासून कोणीतरी त्याच्यात आपला वेळ आणि आपले कष्ट इन्व्हेस्ट करतायत असं दिसतं, तेव्हा खूप भारी वाटतं मला. कारण दुसरा हा कला सादर करणं किंवा कला शिकणं हा एक झोन झाला. दुसरा आहे तो कला पाहणं, प्रेक्षक. तर प्रेक्षक वर्ग, त्यांची मॅच्युरिटी किंवा त्यांचा गंध, किंवा आपण सुद्धा प्रेक्षक म्हणून ती सेन्सिबिलिटी कशी डेव्हलप केली पाहिजे, हा एक विषय आहे. कारण जेवढं शास्त्रीयचंच म्हटलं किंवा कोणत्याही आर्ट फॉर्ममध्ये जेवढं ते आर्ट फॉर्मची टेक्निकॅलिटीज आणि परफॉर्मन्स स्टाईल ते सगळं असलं, तेवढंच मला किती आनंद येतोय, मला किती समजतंय किंवा मला काय कसं वाटतंय ऐकताना, तोही एक झोन आहे जो जनरली क्लासिकल म्हटलं की थोडं आजकाल मला वाटतं की थोडं लोकांना असं वाटतं का की हे मला नाही समजणार किंवा बॅरियर ऑफ एंट्री आहे का त्याच्याबद्दल तुला वाटतं? कारण तू प्रेक्षक वर्ग फार काळ बघितलायस बदलताना. मला असं वाटतं की कदाचित हेही एक खूप मोठं कारण होतं मी हे पाऊल उचलण्यामागचं. ओके. टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण साधी गोष्ट आहे, माझ्या पानात जे वाढलं जाणार आहे मला तेवढंच माहिती आहे. आज राजस्थानमध्ये त्यांच्या घरात काय जेवण बनतं हे मला नसणारच आहे माहिती. त्यामुळे मला ते कोणी ऑफर केलं तर मी पहिले विचार करेन की अरे मला तिचं आवडेल का नाही, हा पहिला थॉट येणार माझ्या मनात ते ट्राय करायच्या आधी. हे ओव्हरऑल क्लासिकल कलेच्या बाबतीत आहे. गाण्याच्या बाबतीत थोडं कमी असं मला वाटतं, पण नृत्याच्या बाबतीत जास्ती आहे. कोणताही शास्त्रीय नृत्य प्रकार असू देत. आणि हे मी खूप जवळनं पाहिलं ऑडियन्समधनं सुद्धा. मी जेव्हा जेव्हा कार्यक्रम बघायला जाते, चांगलं वाईट किंवा कुणाला नावं ठेवणं हा मुद्दा नाही आहे, पण जेव्हा टेक्निकल गोष्टी सादर होत असतात तेव्हा आत्ताच्या ओव्हरऑलच आय थिंक जगात आपला अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. राईट. त्यामुळे मी ऑडियन्स म्हणून बघत असताना मला आजूबाजूला जी लोकं बसली आहेत ते काय करतायत हेही कळत असतं. सो जेव्हा टेक्निकल गोष्टी सादर व्हायला लागतात त्या जर मला कळत नसतील आणि त्या जर माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात नसतील परफॉर्मन्समधनं, तर मग लोकं डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतात. बरं. मग फोन बाहेर निघतो. आणि हे मी खूप जवळनं पाहिलं. त्यामुळे मला असं कुठेतरी वाटायला लागलं की मला शास्त्रीय कला कळत असेल तरच मी ती एन्जॉय करू शकते असं नाही आहे, पण हे लोकांना अजून पुरेसं कळलेलं आणि पटलेलं नाही आहे. तर मी माझ्या कलेतनं हे कसं पॅकेज करू शकेन जेणेकरून सामान्य प्रेक्षकांना सुद्धा वाटेल की हा मला हे बघायचं आहे किंवा मला हे कळेल किंवा मी हे एन्जॉय करू शकेन. खरं तर ह्यासाठी सुद्धा हा अट्टाहास आहे. कारण कितीतरी लोक बोलताना सुद्धा असं म्हणतात की अच्छा प्युअर क्लासिकलचा परफॉर्मन्स आहे का, कळेल का नाही माहिती नाही.
आणि माझं असं म्हणणं असतं, येऊन तर बघा. आम्ही कलाकार म्हणून हाच प्रयत्न असतो आमचा, की आम्ही जे काही दाखवतोय ते तुमच्यासमोर उलगडून ठेवू. राईट. तुम्हालाही कळेल आणि तुम्हालाही त्याचा आस्वाद घेता येईल. आणि मला असं वाटतं की कोणत्याही कलेची, शास्त्रीयच असं नाही, कोणत्याही कलेची ही ताकद आहे की तुम्हाला भाषा कळत असो नसो, तुम्हाला त्यातल्या टेक्निकॅलिटीज कळत असो नसो, तुम्हाला ती कला एन्जॉय करता येईल जर ती चांगल्या पद्धतीने सादर झालेली असेल तर. त्यामुळे आहे का हा माइंडसेट, तर हो, थोडासा क्लासिकलच्या बाबतीत हे दिसतं, रिझर्वेशन्स दिसतात. आणि हे तर मी म्हणजे काय म्हणूया वैचारिकदृष्ट्या म्हणते, हे आपल्याला आर्थिक गणितांमध्ये सुद्धा दिसतं. बरोबर. कुठलाही क्लासिकलचा कार्यक्रम मोठ्या ऑडिटोरियम्समध्ये नाही फारसा पाहायला मिळत. त्याच्या मागचं कारण हेच आहे की ती गणितं मग कशी जुळवायची. आज मी ठरवलं की मी षण्मुखानंदला माझा क्लासिकलचा सोलो करणार आहे, पण लोकांना येण्यासाठी काहीतरी पुश पाहिजे, काहीतरी मोटिवेशन पाहिजे. ते क्रिएट करण्यासाठी, तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मला असं वाटतं की मला कुठेतरी वाटत होतं की हे करणं आवश्यक आहे. खरं. आणि आय थिंक जर का आपण एखादा ऑडियन्स किंवा एखादा कलाप्रकार इमॅजिन करतोय लॉंग टर्म, आणि आपल्याला वाटतं तो एवढ्या लोकांसमोर पोचावा, किंवा आपली मेहनत किंवा आपण जे काही बनवलं आहे ते इतक्या प्रेक्षकांसमोर पोचलं पाहिजे, तर ते छोट्या छोट्या स्टेप्सनीच आपण तो ऑडियन्स पण तयार करतो. म्हणजे इवन क्रिएटिंग अ यूट्यूब चॅनल, तो ऑडियन्स बनवायलाच लागतो. ते हळूहळू तुम्ही पण शिकत असता, ते पण तुमच्याबद्दल शिकत असतात, करत 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 हळूहळू गोष्ट तयार होते. तर आय थिंक लाईव्हमध्ये पण मला पण आत्ता जे काही चालू आहे त्याच्यात असंच वाटतं की आय थिंक हा लाँग टर्म गेमच आहे. म्हणजे आत्ता माझी विजन एवढी मोठी, म्हणजे मी आत्ता एवढा मोठा कार्यक्रम करणार आहे की नाही मला माहीत नाही, पण तो जर का लाँग टर्म विजन असेल तर ते करण्यामागचा इंटेंट पण जरा बरा होतो. त्यामुळे असं लगेच डिमोटिवेशन येत नाही. त्यामुळे आय थिंक ते मलाही स्वतःला खूप जाणवलं आहे की जर का ऑडियन्स बनवायला लागणार आहे ह्याच्यात सुद्धा, ऑडियन्स असा तयार नाही आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण मलाही कुठेतरी असं वाटत होतं की हे आहेच आपल्याकडे, आपण आत्ता जे काही आपल्याला एक्सप्लोअर करावं असं वाटते ते करू आणि मग ह्याच्याकडे वळूया, हे मलाही वाटत होतं. पण ॲज ही राईटली पॉइंटेड आउट, मला कुठेतरी ना माझी तडतड व्हायला लागली की नाही. आणि मी आत्ता तुला पण तेच सांगणार होते की आपण काय करतोय किंवा आपल्या मेहनतीचं फळ हा एक वेगळा मुद्दा, पण मी म्हटलं तसं मला ह्या कलेचं मी देणं लागते असं वाटतं. आज कथ्थक लोकांना कुठल्या फॉर्ममध्ये दिसलंय किंवा माहिती आहे, जे आपण सिनेमात पाहिलंय ते, त्या पलीकडे कथ्थकची काय ताकद आहे किंवा कुठल्याही फॉर दॅट मॅटर क्लासिकल आर्ट फॉर्मची काय ताकद आहे, हे पुरेसं लोकांपर्यंत पोहोचलं नाही आहे. बरं. आणि मला असं वाटतं कळत नकळत, असं कोणी कॉन्शियसली करत नसतं, पण आता 26-27 वर्ष मी कथ्थकच्या सान्निध्यात आहे. परफॉर्मन्सेस बघते, मी स्वतः केलेले आहेत, मी शिकवत होते, त्यामुळे अनेक टीचर्सशी संबंध येतो, त्यांच्या सर्किट्समध्ये संबंध येतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की कितीतरी गोष्टी आपल्या मनात अशा बॅक ऑफ द माइंड ते स्टोअर होत राहतात. बरं. ॲज ही सेड की यंगर ऑडियन्ससाठी काय तो डिसाइडिंग फॅक्टर असतो की हो मला हे तिकीट बुक करून जायचं आहे, हेही कुठेतरी म्हणजे अभ्यास म्हणून तुम्ही करत नाही ते, पण कुठेतरी आपण ऑब्झर्व करत असतो की लोक कशाला रिस्पॉन्ड करतायत, लोकांना काय आवडतंय बघायला. तर हे कॉन्शियसली केलं गेलं असं मी नाही म्हणणार. आमची टीमच अशी जमली की जे लाईक माइंडेड आमच्याच वयोगटातली लोक एकत्र आली. पण त्याच्यामुळे हे होतं ना की अच्छा ह्या पिढीने काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे असे काही अशी मोठी नावांमधलं माझं नाव नाही आहे आत्ता की कथ्थकमध्ये खूप वर्ष काम केलं आहे आता आणि असं नाही आहे. लोकांना कालपर्यंत माहिती नव्हतं मी कथ्थक शिकली आहे. सो तेही कळत नकळत आमच्या फायद्याचं ठरतंय हे मला आत्ता हे केल्यानंतर जाणवतंय. पण प्रयत्न हाच होता की यंगर जनरेशनला सुद्धा, आता ज्यांनी आता मी म्हटलं तसं माझी आई शिकली नाही आहे कथ्थक, पण तिने काही मावशींचे परफॉर्मन्सेस, मावशींच्या क्लासचे शोज वगैरे पाहिले होते त्या काळात सुद्धा. राईट. तो माइंडसेट आता नाही आहे. तो क्रिएट करण्यासाठी, ॲज यू सेड, तो ऑडियन्स क्रिएट करण्यासाठी मला काय करायला हवं, हा बॅक ऑफ द माइंड अचानक विचार सुरू झाला. व्हेन आय डिसाइडेड, म्हणजे मला त्या तडतडीतनं सुरू झाला की मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की ह्या कलेची काय ताकद आहे. पण मी थोडा जर कन्व्हेन्शनलच अप्रोच ठेवला किंवा म्हटलं की नाही मला ह्या चौकटीत शिकवलं आहे, मी हे असंच पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार, तर कदाचित माझ्यासाठी ते अवघड जाईल. आणि मला असं वाटतं की हा विचार करायला सुद्धा माझ्या गुरूंनीच मला शिकवलं आहे. त्या कायम काळाच्या पुढचा विचार करायचा. म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा लहान होतो तेव्हा सुद्धा त्यांनी ज्या नृत्यरचना केलेल्या होत्या त्यासुद्धा आमच्या पिढीला कशा चांगल्या वाटतील किंवा
त्यांना जे म्हणायचे ते अशा पद्धतीने पॅकेज करायचं की आम्हाला सुद्धा ते इंटरेस्टिंग वाटेल. हे तेव्हापासून त्या करत होत्या आणि तोच विचार मला असं वाटतं मी आत्ता तो पुढे आणू शकले की मला हे थोड्या वेगळ्या पद्धतीने पॅकेज करायचं आहे. आणि त्यात असं लहानपणापासून आम्हाला ते आमच्या मनावर रुजू झालं की कुठलीही कला स्वतंत्र नसते. मी जर एक नर्तक म्हणवते स्वतःला तर मला सुरांचंही ज्ञान पाहिजे, मला सूर कळलेही पाहिजेत आणि थोडेफार गळ्यातनंही आले पाहिजेत. आम्ही शिकवायचो तर मावशी आम्हाला कायम ओरडायच्या की तुम्ही लहान मुलींना शिकवताय, तुम्हीच जर त्यांच्यासमोर बेसुऱ्या गायलात तर त्यांना कसं कळेल. त्यामुळे त्यातनं मी पण गाणं शिकायला लागले. म्हणजे मला मावशींनीच प्रोत्साहन दिलं की तू गाणं शिक. बरं, एक तुम्ही कुठलाही शास्त्रीय प्रकार शिकत असलात की शक्यता असते की तुमच्यात रिजिडिटी येईल. माझ्याच गुरूंनी मला वेस्टर्न डान्स शिकायलाही पाठवलं. नाईस. कारण आपण एका चौकटीतच विचार करत राहतो नाही तर सतत, त्याच्या बाहेरचं जग दिसत नाही, त्याच्या बाहेरचा आपण विचार करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी माझ्या गुरूंनी मला दिलेली शिकवण आहे ती मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. कारण कुठल्याही कलेचा सार हा आहे. म्हणून मग हा कार्यक्रम करताना फक्त कथ्थकचा न करता त्याच्यात मला लाईव्ह म्युझिक हवं होतं आणि फक्त भारतीय नाही पाश्चात्यही हवं होतं. राईट. की ते बाहेरचं म्हणून चांगलं किंवा वाईट असं दोन्ही नाही आहे. ते त्यांचं आहे, जसं हे आपलं आहे तसं ते त्यांचं आहे. आणि या सगळ्याचा संगम होऊन काय मजा येऊ शकते हे त्या कार्यक्रमातनं दाखवायचं होतं. बरं, त्याच आता हावरटपणा, मी ॲक्टर पण आहे, फक्त नाचून कसं चालेल स्टेजवर, मग काय करता येईल, असे इतके विविध विचार होते की जेणेकरून लोकांनाही ते पॅलेटेबल वाटेल, इंटरेस्टिंग वाटेल आणि त्यातनं मला जे म्हणायचंय ते मला म्हणता येईल, मला जे दाखवायचंय ते मला पोचवता येईल. आणि मी म्हणत होते तसं की मला असं वाटत होतं की हां आता हे 5-10 वर्षांनी आपल्याला सगळं आपलं करून झालं की मग आपण विचार करू. पण मला अनेक लोकांनी ह्याची जाणीव करून दिली की कदाचित आत्ता मला काय म्हणायचंय हे लोकांना ऐकायचं पण असेल. म्हणजे अगदी त्या शब्दात मला नाही मांडायचंय, पण आज मी ॲक्टर म्हणून मला लोकांनी इतकी भरभरून दाद दिली आहे माझ्या वेगवेगळ्या कामांना की कुठेतरी ना तू म्हणतोस तसं ती अकाउंटेबिलिटी की ह्या व्यक्तीने केलं असेल तर काहीतरी असू शकतं, हे आपल्याला कितीतरी कलाकारांच्या बाबतीत वाटतं. मग तो सिनेमा असू देत, ते नाटक असू देत. तसं मला खूप लोकांनी, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी ही जाणीव करून दिली की कदाचित आत्ता ती क्रेडिबिलिटी थोडीशी का होईना आहे, तर कर प्रयत्न, कदाचित तुला जे म्हणायचं ते लोकांपर्यंत पोचेल. राईट. त्यामुळे तो चान्स घेणं महत्त्वाचं आहे. फारच भिजत घोंगडं घातलं तर काय होत नाही आयुष्यात, असं सार ह्याचं मॉरल ऑफ द स्टोरी. नाईस नाईस. म्हणजे एकच मला थॉट होता मगाशी, कारण आपण बोलत होतो की एक कला सादर करणं आहे, पण आता ती कला सादर करण्याच्या आधी ती लोकांपर्यंत पोहोचवणं, सादर करण्याच्या आधी पोहोचवणं, ज्याच्याने ते येतील, ही एक वेगळी कला आहे. किंबहुना तीच जास्त लागते आजकाल, असं काळाचा महिमा. खरंय. कारण आपण हे लाईव्ह करतोय आणि ऑडियन्स आहे आपल्याकडे, तर आपण विचारूया कोणाला जर का काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारावेत. हात वर करा. वा. तुला आवडतं नाचायला? बस संपला विषय. बाकी पाय दुखू देत, कितीही त्रास होऊ देत, एखाद्या वेळेला टीचरने ओरडूही देत, इकडे बघ बाबांना नंतर बोलू आपण. मला तिच्या चेहऱ्यावर असं अचानक दिसतंय, मला का स्पॉटलाईट मध्ये आणलं मला. नाही, पण मला असं वाटतं की तुला जर आवडत असेल तर तू करत राहा. तुला कितीही, तुम्हाला सुद्धा मला असं वाटतं की पेरेंट्स म्हणून मला आई हे सांगते म्हणून मी म्हणते की तिलाही तेव्हा चिंता वाटायची की ही आपल्याला सांगते ना, तिला आवडत नसेल तर ती आपल्याला सांगेल ना, म्हणून ती मला प्रत्येक वेळेला क्लास झाल्यानंतर विचारायची की सोडायचं आहे का, खूप पाय दुखत आहेत का, त्रास होतो आहे का. पण तिला जर आतनं आवडत असेल तर काहीही आलं तरी सुद्धा ती परस्यू करेल. त्यामुळे करत राहा. आणि तू पुन्हा एकदा वायफळवर आली असते, तुला कसं वाटलं आज? खूप मज्जा आली. वेळ कुठे गेला कळलं नाही. अजून गप्पा फेशियल एक्सप्रेशन्स, फेशियल जर खूप मजा. जर म्यूट केलं तर कळलं नाही. पण मी तुला आत्ताच सांगितलं ना, मला आनंद झाला की मी रडते. मी रडणार नाही अगदी आत्ता, म्हणजे आनंद नाही झालाय. नाही.
पण मला खरंच असं वाटतं की अशा पद्धतीच्या गप्पा खूप कमी वेळेला मारल्या जातात आणि हे सगळे पण इतके पेशंटली ऐकतायत हे सगळं, हे पण मला छान वाटतंय. मला खरंच अजून असं वाटतंय की अजून चालू देत गप्पा, चालेल असं. चालतच राहतील. परत विचारणार 2 वर्षापूर्वी गिटार शिकलीस का तू? गिटार शिक. आणि मी अशी आशा करते की 2 वर्षांनी माझं उत्तर वेगळं असेल. डायरेक्ट सोलो. नोव्हेंबर रेन घे. मस्त, झकास. मागच्या आपल्या भागामध्ये पण सांगितलं होतं सगळ्यांना की हा भाग जे कोणी आत्ता पाहतायत आणि टाइमलेस भाग आपण बनवत असतो, म्हणजे आपलं काम छान असतं. तर जेव्हा पण तो हा भाग बघतायत तेव्हा तुझं जे काही काम चाललंय ऑनलाईन, ऑफलाईन, फिजिकल प्लेसेसमध्ये किंवा चित्रपट किंवा OTTवर काहीतरी चालू आहे, याचे जे काही तुझे प्रयत्न नवीन नवीन चालू आहेत ते त्यांनी पाहावेत, त्याला त्यांनी चान्स द्यावा. आवड नावड पुढची स्टेप आहे, पण त्याच्या आधी सगळ्यांनी त्याला चान्स दिला पाहिजे. हे आपलं नेहमीच सगळ्या प्रेक्षकांना सांगणं असतं आणि तेही ऐकतात. त्यामुळे तेच मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायला आवडेल. शेवटी आपण एक शब्द देतो सगळ्यांना. कोणता शब्द देशील आज, जो ते टाकतील कमेंटमध्ये जर का त्यांनी शेवटपर्यंत बघितलेला आहे? बघतोय मी तुमच्याकडेच. क्लोज कॅमेरा आहे तिथे. हवेत नाही बोलत आहे मी, तेवढी वेळ नाही आली माझ्या. ह्या दिव्यांमुळे ऍक्च्युली आत्ता दिसला कॅमेरा, दिसला मला. ओके, एनिवे, आपण आज खूप मला असं वाटतं की एका गोष्टीच्या अवतीभोवतीच्या गप्पा मारल्यात. तर मला असं वाटतं आज आपण कला हा शब्द देऊया. वा, क्या बात आहे. तुम्ही जर का शेवटपर्यंत हा भाग बघितला असेल तर कला हा शब्द तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे. आणि तुम्ही एपिसोड येऊ दे, मग थोड्या वेळाने टाका. लगेच आल्याला कला असं. लेट्स प्ले फेअर. ओके. आणि तुम्हाला इकडे यायचं असेल तर खालती लिंक्स आहेत, तर येऊ शकता अशा कार्यक्रमांना तुम्ही. आणि तू आज वेळात वेळ काढून मस्त आमच्या इकडे गप्पा मारायला आलीस आणि आपल्याला सगळ्यांसमोर गप्पा मारता आल्या अशा, तर मला तर फार मजा आलेली आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सुयोग. कारण पुन्हा एकदा मी तुला म्हटलं तसं अशा खूप कमी वेळेला गप्पा होतात आणि त्या पण ह्या सगळ्यांसमोर आपल्याला मारता आल्या. त्यामुळे मी माझ्याकडनं तुला थँक्यू. क्या म्युच्युअल. जगास. तुम्हाला पण धन्यवाद. तुम्ही पण आलेला आज वेळात वेळ काढून. मजा आलेली. एवढं बोलून आपण हा भाग इथेच पूर्ण करूया आणि सगळ्यांना लवकरच भेटूया. धन्यवाद.